इंडिया मिलके इंग्लैंड से 1 जुलाई से जुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोरंजनाचा अधिकार गाजवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाचे चित्ररथ साकारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्यावर कौतुकाची पुष्पवृष्टी करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले यांना त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे नेहमीच वेगवेगळ्या भूमिका ऑफर होत असतात. चला बघूया आज त्यांना नेमकी कोणती भूमिका ऑफर होतीये तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. हॅलो, हां मी बोलतोय. रॉंग नंबर काय? अगं मी समीर चौगुले. हां हां अगं नवरा तुझा, असं काय करतेस? हां 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 पैसे आले का ते? हां चल चल ठीक आहे कारण काय नरेशन आहे ना आज. हां त्यामुळे हल्ली मी पैसे घेतो. पूर्वी का व्हायचं, नरेशन आहे, या भेटा, मी भेटायचो, मग माझ्याबरोबर फोटो काढायचे आणि मग ग्रेट भेट विथ समीर चौगुले सोशल मीडियावर टाकायचे आणि त्यानंतर हां कळवतो एवढंच व्हायचं, पुढे काही व्हायचंच नाही. हां त्यामुळे आता पैसे आधी घेतो मी. हो येस 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 आले ना? ओके चल खर्च नको करू. हां हां चल बाय. त्याला कोण आला रे? नमस्कार, हे? समीर चौगुले. नरेशन समीर चौगुले. नाही ते काका माझे, मी समीर चौगुले. जोक मारला. नाही चप्पला चालतील? तुम्ही पण घातलं? चालते. एकदम भारी कॉमेडी करता. आमचा भेजा एकदम येडा होऊन जातो. नाही थँक्यू आमचे भाई आहेत ना, एक नंबर फॅन आहेत तुमचे. होय एक नंबर फॅन आहेत. एक मिनिट. होय ओ भाई कोण आला बघा भाई. याच्या आईला कुणाच्या भाकऱ्या करापल्या तर काय झालं बोंबलायला? तुला कशाला बोंबलते? कशाला बोंबलते? भाई हा बघा ना भाई. हॅलो भाई मी जस्ट आलो. ए भाई काय झालं? काय केलं रे? अरे मी काय नाही केलं. मी तुमच्या समोर तर आलो मी. अरे नाही ओ हे नका करू. काय करता? काय करताय? काय झालं? समीर चौगुले. होय समीर चौगुले. मला विश्वास बसना झालाय. ओके मी लय मोठा फॅन आहे तुमचा. येस थँक्यू मी तुम्हाला एवढा फॅन आहे तुमचा. अरे बा, वेगळ्याच लेवलचे फॅन आहात तुम्ही. हो येस सॉरी नाही झालं. होय मी लय बघतो तुमचं. येस थँक्यू. मी सोडतच नाही, बघतो. ऑब्विसली एवढं तुम्ही केल्यानंतर थँक्यू सो मच. मी मोबाईलवर बघतो. अरे वा. टीव्हीवर पण बघतो. हो. आणि हे म्हणजे दिवसाचं बघतोय, रातचं बघतोय. थँक्यू. मला लय आहे तुमचं, म्हणजे माझ्यासाठी समीर चौगुले म्हणजे समीर चौगुले. येस थँक्यू. तू बाबा सखी बाबा. नाही नको नाही, बसा ना. अहो नाही खरंच मी जस्ट नाही असं नाही. बसा तुम्ही. बसा. काय करताय तुम्ही? हे नका ह्याच्यात मला नाही आवडत. हेड कळाले गुरुजी. हे कशाला? हे मी तिथे बसलो असतो ना सोफा इकडे. अरे तुम्ही कशाला खाली बसताय? मला म्हणजे खरंच ही होईना जाऊ. नाही थँक्यू. खुर्ची जरा काय झालं? होय आय एम सॉरी. काय मोबाईल आहे मग? हो नाही, ए समीर चौगुले हास्य जत्रेमध्ये काम करतात ना? तुम्हीच आहे. अरे हा मीच आहे. तुम्हीच आहे. हो माझा हे लावलंय, वॉलपेपर लावलंय. Wallpaper. थँक्यू व्हेरी मच. ओके. अरे बापरे, फोटो आहे माझा. तुमचं आहे का नाही? थँक्यू सो मच. अरे सगळीकडे इथं पण तुमचा फोटो आहे. लय आवडत आहे आपल्याला. ते मला- तेही केलेलं कुठं आहे?
दत्त्या दत्तो घेऊन ये फोटोज घेऊन ये हा भाई आणतो फोटोज घेऊन ये होय? फोटोज घेऊन ये या सरप्राईज लय आहे आपलं तुमच्या हे आहे ना इथं मध्ये लावणारा भितडाव अरे थँक्यू सो मच यार म्हणजे मला खूप आनंद झाला थँक्यू मला लय आवडताय तुम्ही म्हणजे मला हे फार विचित्र आहे हे मी तिथे बसू का प्लीज हे मी उभं राहतो इथे. याच्यात काय आनंद आहे मला काही कळत नाही खरंच गुरुजी आहे तुम्ही मला टेन्शन येते मला गुरुजी पायलट डेंजर फॅन आहेत तुमचे जाणवलं मला आता ते एकदा जाणवलं. काय माहितीये काय हसता हसता चुकून ट्रिगर दाबला गोळी माझ्या मांडीतच घुसली इथं होल पडलाय तुम्हाला दाखवतो थांबा. नाही नाही नको नको अहो, कशाला ते काय अहो, बघा, ताज- होली. अहो नको काय ताजमहल आहे का तो त्याच्यात काय बघायचं खरंच नका दाखवू. हे दाखव ना तू अरे ते बघतच नाही तर मी काय करू ए लाख नाही बोलतील आपण दाखवलं पाहिजे ना माझी इच्छा आहे पण ते बघतच अहो पण नाही ऐका प्लीज नका दाखवू ते त्याच्यात काय बघायचं मांडीत गोळी घुसली ते काय मेस्मरायझिंग आहे का काही असं काही नाही आहे त्यात. हा, अरे, हा. डोबळा आहे डोबळा नाही खरंच नको काय ते डोबळा डोबळा म्हणजे मला नाही कळलं होल पडला नसतो डोबळा डोबळा अरे बापरे मांडीला होल पडलो हो, बाळा. नाही नाही मला नाही बघायचं नाही खरंच नाही बघायचं मला पण एकूण गोळी बिळी लागलेली आहे मांडीला म्हणजे तुम्ही याच्यातले आहात अंडरवर्ल्ड मधले आहात चांगलं आहे अंडरवर्ल्ड चांगलं आहे आय हॅव अ गुड व्ह्यूज ऑफ अंडरवर्ल्ड म्हणजे तसं काही हे नाही म्हणजे गुड तेवढं नाही काय तेवढं काही नाही आहे वाटा पाण्यापुरतं आहे तेवढं पण तो आहे म्हणजे हा थोडं थोडंच आहे बाकी बरं, म्हणजे बरं. 5-50 जण तशी मारायला तयार होते ती माझ्यासाठी हा पण तुम्हाला काही टेन्शन नाही ओके, ओके. तुम्ही गुरुजी आहे नाही. अरे देव आहे आमचं तुम्ही नाही अरे नाही नाही अरे तुम्ही राहू दे प्लीज बाय प्लीज बाय, आता बघा पिक्चर आता पिक्चरच पिक्चर आहे अच्छा पिक्चर साठी त्यासाठी नरेशन साठी इथे बोलवलं तरीच म्हटलं मी आल्यावर मला कळेना माझा रोल काय नेमका याच्यात नाही आता आता पिक्चर होणार रिलॅक्स बघा. येस येस किती बजेट आहे रे आपलं पण 10 कोटी 15 कोटी करा की मग गुरुजी आले ते आहे नाही. 15 तुम्हाला किती दिले ते मला 5 लाख दिलेले आहेत 5च होय 1 कोटी करा एक कोटी 1 कोटी अरे खूप आहे तो हे नाही नाही 1 कोटी अरे गुरुजी आयला का गुरुजी तुमची लायकी काय आहे? हा? लायकी काय आहे तुमची नाही हो of 1 course. कोटीच्या वरची लायकी आहे तुमची साधा सुद्धा आहे का आयला मला याडच लागणार आहे हे, नाही, मला नाही. कळणार मी तुमचं सगळं बघितलं एक बी सोडलं नाही सगळं म्हणजे ती तुमचं ती हे आहे की नाही ती पिंकी बाबीचं स्किट आहे बघा आहे. पिंकी भाभीच्या स्किट मध्ये मी नसतो actually. मला माहिती आहे की मी बघ ती नाही का मांडी घालून बसताय अशी एवढी मिशी लावणार रसिको रसिको क्या है संगीत रसिको नाही नाही नाही, नाही मुझे को मांजर को पकडेंगो किंवा गोळी घालूंगो ऐका ते तुम्ही काय ते ओ ओ नाही ते पिंकी भाभी नाहीये ते वेगळं काहीतरी आहे तुम्ही काय वेगळ्या सिरीज मध्ये माझं कॅरेक्टर असं मिक्स करताय म्हणून प्रॉब्लेम होतो ते वेगळं आहे जरा नाही मला सांगाल का नाही नाही खरंच सांगतो. मी फॅन आहे मला सांगाल मग ती सगळे मला का सांग अरे, सॉकेट कुठं आहे पॉकेट कुठं आहे? सॉकेट सॉकेट फंटर आहे आपला त्याचं नाव आहे सॉकेट हा सॉकेट नाव आहे त्याचं त्यानं आहे की नाही स्टोरी लिहिलेली आहे पिक्चरची अच्छा ओके आणि तोच डायरेक्टर मारणार आहे डायरेक्टर मारणार आहे आणि मग नवीन डायरेक्टर कोण येणार आहे नाही 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 मग तेच आहे हे करणार आहे सगळं डायरेक्टर तेच करणार आहे डायरेक्ट करणार आहे तो? हा, तोच ओके, करणार आहे हरकत तो. नाही हरकत नाही ओके ती ओके. म्हणलं आता मी स्वतः लिहिणार पिक्चर आपल्या बाहेर लिहून माझ्यावर त्याला स्टोरी लिहिली ती अच्छा, 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 तेव्हा अच्छा. त्याला काय सॉकेटला बोला की मी फक्त काय होतं हे ना मला कम्फर्टेबल वाटत नाहीये आपण इकडं- दुसरीकडे बसूया का? इकडं बसा की मग. हा सतत असं ना इकडं जीव मुठीत बसा. या. धरून बसल्यावर तिकडे बसा होय या आय, 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 अहो नका अहो नका करू अहो हे काय करताय तुम्ही? अहो हे काय करताय तुम्ही सरळ आलो असतो ना मी नका, मी प्लीज खाली बसतो नाही तर मी खाली बसतो अहो, नाही, प्लीज अहो, नाही तुम्ही प्लीज वर बसा देव आहे तुम्ही. नाही नाही मी देव आहे मला तुम्ही माझं बसा, मला माहिती आहे ना मी तुम्ही तुमच्या- बसा, नाही तुम्ही नाही बसा. अहो, अरे नका अरे इथला अरे इथला इथे कसं तुम्ही उचलून बसवता मी बसलो ओ भाई बाई पाय पडतो भाई पाय पडतो भाई गुरुजींच्या पाया पड. हैं? गुरुजींच्या पाया पड. नाही भाई मी डायरेक्टर आहे ना डायरेक्टर ऍक्टरच्या पाया नाही पडत ऍक्टर डायरेक्टरच्या पाया पडतो ना भाई ए सॉकेट नाही ह्यो मोठा माणूस आहे ह्यो पाय नाही पडणार हा विषय सोडून दे बस जाऊ दे, चल ही स्टोरी सांग जरा 2 मिनिटं आहे ना भाई मी हो का हा जरा 2 मिनिटं भाई भाई जरा भाई काय माझं म्हणणं काय काय ह्याला नाही जमणार भाई ए याडायच काय नाही नाही तसं अरे यासनी काय जमत नाही असं काय नाहीच आहे तसं नाही भाई माझं ऐका ह्याला नाही जमणार अरे जमणार भाई मी काय बोलतो ह्याच्यापेक्षा ना ह्यांच्या शो मध्ये तो आहे ना कोण प्रताप कोण तो प्रताप प्रताप प्रतीक पताक हा
प्रतीक प्रताप प्रतीक प्रताप भाई दाड्या बिड्या लावून काय कॅरेक्टर करतो भाई, काय कॅरेक्टर करतो भाई माहिती आहे. त्याला नाही ओळखत कोण त्याला नाही जमणार भाई. आपण ये, नाही भाई. आपल्या पिक्चर मध्ये समीर चौगुलेच काम करणार. नाही भाई ऐका समीर चौगुलेच काम करणार. आपल्याला काय माहिती समीर चौगुले काम करणार. गुरुजी बसा की. नाही नाही, अरे अरे बस मी उभा होतो तर तिथलं तिथं नका ना उचलून बसू. मी बसू शकतो असा. येस येस नरेशन काहीतरी नाही केलं. ते काय ही पेन म्हणत होतं की तुम्हाला जमणार नाही म्हणून. मला का नाही जमणार? मग 29 वर्ष घातली आहेत मी इंडस्ट्रीत. का नाही जमणार? कुठलाही रोल असतो काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? नाही नाही प्रॉब्लेम असं काय नाही. आता हा जो पिक्चर आहे तो बायोपिक आहे. बायोपिक असतो बायोपिक. भाईचा पिक्चर आहे ना म्हणून तो बायोपिक आहे. काय दॅट्स गुड नवीन हे आहे. हा हा आणि त्या बायोपिक मध्ये ना तुम्हाला काम करायचं आहे. तुमचा रोल आहे मला रोल करायचा आहे. ते वाटलंच मला. हा, कुठला रोल करायचा आहे मला? भाईचा रोल करायचा आहे. नाही बाई आता आम्ही काही बाई बी करत नाही तिकडे. कसं अगदी अगदी गरजेचं असलं तर करतो. हसवे नाही नाही तुम्हाला भाईचा रोल करायचा आहे. हा भाई आहे ना जसा आजचा आहे ना आता तसा तुम्हाला रोल करायचा आहे. याचा रोल मी करायचा आहे. हा हा मार करायचं. अच्छा म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी वगैरे होते आणि नंतर मग मी येतो वगैरे असं काही आहे का? नाही नाही तसं नाही. आता जसा दिसतोय ना तसाच तुम्हाला करायचा आहे. नाही पण आय एम सॉरी म्हणजे माझी म्हणजे तसा फेस नाही ना सिमिलर. त्यामुळे मला वाटत नाही जमेल म्हणून. हा बरोबर नाही तुमच्या कसं आहे फरक आहे ना. तुमच्या दाढीवर जेवढे केस आहेत तेवढे इथे पण नाही आहेत माझ्या. म्हणजे हा फरक आहे. बरोबर बरोबर भाई बरोबर भाई. नाही, नाही, बरोबर आहे. मी जोक नाही करत आहे. ऐका ऐका एखाद्याचा बायोपिक करताना त्या बायोपिक जो त्याचा करायचा आहे त्याच्याशी तो चेहरा जुळला पाहिजे ना. बरोबर आहे. जुळेल, जुळेल. ट्रोलिंग होईल. नाही गुरुजी होईल ना. मला नाही. पाहिजे तुम्ही. हे बघा कसं असतं. तुम्ही प्रसादोकांना घ्या ना. आता प्रसादोकांनी कसं धर्मवीर केला तर जे धर्मवीर आहेत त्यांच्याशी मिळता जुळता चेहरा होता हा तेवढं होतं. म्हणून ते किती रिअल वाटलं. किती सुंदर झाला पिक्चर. माझं तसं नाही ना. हा वेगळा हा वेगळा. अरे एक म्हणा घ्या असं म्हणतील ना लोक. ते बरोबर नाही वाटणार. नाही नाही तुम्ही प्रसादोकांना घ्या. नाही मी फोन नंबर देतो. नाही, हा? नाही, 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 ते नको. प्रसाद नको. प्रसाद नको. त्यांना घेऊन आम्ही दुसरा पिक्चर करणार आहे. कुठला? बुंदी. बुंदी म्हणजे हा सध्या तसलेच पिक्चर करतात ना ते. म्हणजे म्हणजे गुलकंद केला, होय. मग वडापाव केला, मग जिलेबी केला. आता आम्ही बुंदी करणार. म्हणजे त्यांचा स्टॉल लावाय मोकळे. नाही बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे मला करायला हे नाहीये. हा. ही संधीच आहे. तुमचा रोल मला करायला मिळतो ही संधीच आहे. बरोबर. मॅच नाही होणार हो. किती दाड्या लावा इथे दाढी लावली तरी नाही होणार ते. बरोबर बरोबर. नाही दिखेगा. बरोबर माझा आहे. चेहरा तसा नाही. पाहिजे ना गुरुजी तुम्ही असं नका ना करू. भाई, भाई, माझा आवडता नाही. ऍक्टर पाहिजे मला. मी नाही करू शकत. नाही Please नाही सांग. करू हे शकत बघ, ह्यांचं पण तेच म्हणणं माझं आहे. ऐका ना भाई ऐका माझं ह्याला नाही जमणार भाई. हा. यांना नाही जमणार. हो माझं पूर्ण तुम्ही ऐकून तर घ्या भाई. तुझी जमणार नाही. नाही ना तसं नाही बोलत आहे भाई. मी तुम्हाला तेच सांगतोय. मारून. ह्यांच्या शो मध्ये ह्यांना जे जमतं ना तेच त्यांना करायला देतात. हा. ह्यांना जे नाही जमत नाही ते हे पण घेत नाहीत आणि ते पण करायला देत नाहीत. तेच मी तुम्हाला सांगतोय भाई. हा म्हणजे ना काय माहितीये काय भाई होय. म्हणजे काय माहितीये भाई ह्यांना आहे ना लपवून ठेवतात. Correct. क्रिकेटमध्ये कसं फिल्डिंग आली की बुमराह लपवून ठेवतात तसं हे आहेत ते. बरोबर खरं तर ना हे यांच्या शो मधले हर्षित राणा आहेत. काय बरोबर आहे. काय आहेत माहित नाही पण आहेत बाई. पण आहेत बाई. त्यांना देतात. आमच्या ग्रुप मधला हर्षित हर्षित राणा हर्षित राणा मी तुम्हाला सांगतो ना बाई हे नल्ले आहे तो यांना नाही जमणार. मैं नल्ला है. मैं नल्ला है. प्रॉब्लेम काय बैठो. बस तुम्ही बसा. मी आहे नल्ला. अरे मी नल्ला आहे मला माहिती आहे ना. अरे तुम्ही ना खूप मोठी रिस्क घेताय. बरोबर प्रामाणिकपणे भाई आपण ना त्यांना कॉमेडी मध्ये घेऊया. हा, तो मी आपला चालेल. चंप्या चंद्या आहे ना ज्याला तुम्ही लात मारता त्याचा रोल देऊया यांना. चालेल लात मारणार गुरुजींना मी. सॉरी हे पादुका. गुरुजींना लात मारणार. नाही मी नाही लात मारू शकत. मला माहिती आहे. मला नाही, माहिती मला पाहिजे ना तुम्ही. आहे. हो, बरोबर आहे. काय पण होते जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल. मला गुरुजी पाहिजे. हिरो म्हणून माझा आवडता नटच पाहिजे मला. ठीक आहे भाई ठीक आहे तुम्हाला हे पाहिजे ना भाई. पाहिजे. मग आपण एक ऑडिशन करूया. सॉकेट हा? यांनी आजपर्यंत का ऑडिशन केलेलं नाही आहे. मी स्वतः इंटरव्ह्यू बघितलाय त्यांचं. ते बोलले मला जेवढं लिहून देतात तेवढंच मी बोलतो. मी कवाच ऑडिशन घेत नाही. तुम्ही म्हणता ते ऍडिशन मूलभूत फरक आहे. ते म्हणतात ते ऑडिशन. ऑडिशन फरक. मी भाई, भाई, ऑडिशन दिलेलं मी केवढ्या फेल झालोय. ओ हो मस्त फेल झालोय मी. उसमें भाई कुछ नहीं है. ऑडिशन म्हणजे टेस्टिंग
भाई अरे भाई भाई तेव्हा आपल्याला कळेल ना हे तुमच्या रोल मध्ये कसे दिसत आहेत. मी माझ्या बॉटांच्या चौकटीमध्ये बघेन ना भाई. काय रे दत्त्या? हा भाई हा मी ते बच्चन साहेबांची इंटरव्ह्यू बघितलं मी भाई. हा. ते बोललेले की ते ऑडिशन घेतलं जातं. Audition. दिलं पाहिजे हा हा. दिलं पाहिजे ना भाई. दिलं पाहिजे भाई. गुरुजी कराल काय ऑडिशन कराल काय हा म्हणजे ऑडिशन करायला मला हरकत नाही, पण ऑडिशन नंतर कळणारच आहे की हा पडणाऱ्यापेक्षा तर का ऑडिशन करायचं म्हणजे काय नाही तुझं जमल तुम्हाला. मला खात्री आहे मला चला, करूया, करूया. तुमचं लय मोठं म्हणजे मला आवडतं तुम्ही लय करू audition. चला करूया. भाई तुम्ही तिकडे जाऊन बसा. हाफ भाई. हार्टेडली माझा आहे म्हणजे या भाई तुम्ही तिकडे जाऊन बसा. नाही करायचं मला नाही करायचं. ए भाई तू दारात बस जा चल. हा मी ए, अरे नाही भाई. अरे नका ना सारखं हे नका. तुम्ही हे नका करू सारखं मला. चल. अरे प्लीज प्लीज. आता बघा ये आता बघा भाई तो तुमचा सीन आहे बघा. पहिला सीन जो लिहिलाय मी जहागीरदाराला तुम्ही धमकावता सणासण एकदम घपाघप बोलता तुम्ही ते हा, ते बोलायचंय तुम्हाला. ते तुम्ही करून दाखवा म्हणजे. मी दाखवू हा. अरे नाही सॉकेट मला नाही जमणार ह्यांच्यासारखं. पण भाई तुम्हाला ह्यांच्यासारखं नाही करायचंय. ह्यांना तुमच्यासारखे करायचंय. हा बंदुकात गोळी असते की गोळीत बंदूक असते? बंदुकीत गुळी असते. मग हे बंदूक आहेत तुम्ही गोळी आहे. घाला मी गुळी घालू घाला म्हणजे घाला चला हा. ते काय झालं होतं एकदा जहागीरदाराच्या इकडे गेलो मी. डोकं फिरलो होतं. जहागीरदाराच्या घरा पुढे गेलो. ए जहागीरदार बाहेर या! बाहेर या! इथं माझी आई माझ्या भावाला भाकरी कुस्करून खायला घालते. तुझ्या माणसाने येऊन माझ्या आईच्या पदराला हात घातला. माझ्या आईच्या पदराला हात घातला. तुला कापीन मी. तुझा वाडा चालून टाकेन मी. लडकी आणल्या तुझ्या. भाई क्या बात है भाई. कडक भाई कडक भाई. येऊ तुम्हाला तिथे जातो. अरे एवढं तुम्ही उत्तम करताय. तुम्ही तुमचं बायोपिक करा ना. अरे तुम्ही तुमच्यासारखं करता. नाही गुरुजी मला तुम्हीच पाहिजे. खरं सांगतो सेम करता तुम्ही अरे भाई तुमच्यासारखं. ए बाबा वैसे नहीं होएगा रे. तुम देना ऑडिशन. एक इधर चल. नीट बोल. नाही, कोण आहे गुरुजी आहेत नीट बोल. बरोबर आहे पण ते ऑडिशन मध्ये ना असंच बोलावं लागतं हाडतूड करून. ते तसंच बोलतात. असं असतं काय हा अनेक वेळेला मी अनुभवलेलं आहे ते. हाडतोड करतात. हाडतूड. मिनिमम असतो. नाही हरकत नाही. दॅट इज ओके. बाई, बस. आता तुम्ही काय हा मी आता बघा रे, आता ऍक्टिंग भाई आता वाशी आला आहे. आता बघा हा, ये, तू ये रे. ये, तू मध्ये रे. ये तू ये. जागीरदार जागीरदार हो, जागीरदार जागीरदार हा हा जागीरदार. चल जल्दी हा चलो ऍक्शन. पहिला शोध काय जागीरदार ए जागीरदार घेतो मनाची तयारी. ए जागीरदार हाग्याद मोडतोय. हाग्याद मोडतोय. हा मी देतोय. जोर पाहिजे ना होय. सावत्या हे जागीरदार माझ्या आईला अनग्याला जेव्हा कुस्करा खायला लागला ढिंचक. माझ्या आई जेव्हा अनग्याला कुस्करा खायला घालत होती तेव्हा तुझ्या माणसाने आईच्या पदराला हात घातला ढिंचक. आता तुझा वाडा कसा पेटवतो की न बघ र तू. धिमटक. काय समजतोस रे तू स्वतःला. नाही तुझ्या काकड्या हाणल्या तर मग ढुंचक. काय काकडे बोलतो मी नाही करत. बाई नलगी आणलेला काकडे आणल्या बोलतो. कोणाच काकडे आणताय. काकड्या हाणल्या नाही गुरुजी अरे ते हे पाहिजे ना जोर पाहिजे ना. हसतेत मला हसतेत ते. मॅक्झिमम जोर होता. याच्यापेक्षा जोर पाहिजे. जोर लावून बोलायचं. हा जागीरदार जागीरदार हवा काढा ना. शिदा हातात हा या हातात धरा. आपोआप जोर येतो हातात धरा. हे खरी आहे. खरी आहे खरी आहे. हा आता मी जागीरदार आहे समजा इथं. मी जागीरदार आहे. जोर लावा.
राग पाहिजे आईच्या पदराला हात हे नको ना, हे नको ना. मी नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो. रडू नका, करा खरी बंदूक आहे हो. खरी मग असं करा ये, कर म्हणलं करायचं मी कर करतो. कर जागीरदार. 8 हात 8 हात जागीरदार. 8 पकड ए, जागीरदार. छाती बाहेर इकडे छाती मागणं कुठं काढ पुढनं काढ छाती बाहेर पुढनं एवढीच मॅक्झिमम एवढीच. आणि जोर पाय रडायचं नाही रडायचं हा बोल चल ए जागीरदार. जोरात ए जागीरदार. हा माझी आई जेवायला रडू नको, नाही चल. जोर लाव. होय. हा माझी आई जेवायला आणि गेला कुचकर घालत होती तर काय बोलते लड़के आके मेरे वाला 15 को हाथ डाला हमको क्या कर देगा हमरे करने कुछ कर देगा क्या बोलो काय का कुछ करा कुठली भाषा बोलतेस कुठली भाषा बोलतेस टेन्शन आलं की हिंदी बाहेर पडतं तोंडात तुम्ही काय करू? मुस्कारा सरळ बोल नीट बोल रडायचं नाही तोंड सरळ कर तोंड बाहेर एकदम आवाज कमी ताट छाती बाहेर हा जोरात पाय काय हे काय सरळ ताट जोर छाती हा बोल ए जागीरदार हा? माझी आई जेव्हा कुस्करा खायला घालत होती तर तुझ्या रडू नका. रडू नका. मी काय करू बोल. बोल 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 तुझ्या जाळू टाकू का तुझं घर जाळू का मी काय करू मला सांग ए काय झालं रड नको हातात बंदूक नाही होत सामान्य माणूस आहे हो मी हातात बंदूक देऊन माझी ना तर असं होतं माझं काय नाही जमणार या आईला तुला डोक्यावर चढवला का मी आ तुझ्याकडनं आशा लावली होती एवढी मी काय पाकिटात कोण फोटो ठेवतो आई बापाचा बायकोचा फोटो कोणाचा फोटो आहे तुझा फोटो हा टाकल्यात तुझा फोटो तुझा फोटो मी नाही ते कुठं आणि इकडे दे आणि इकडे दे ये बाई ये पकड ये तिथे इकडं पकड ये पकड नेट पकड 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 हा पकड धर धर तुझ्या आईला तुझ्यासाठी का मी काय काय केलं हा तुला हिरो म्हणून घ्यायला तुला काय काय केलं हा बेन्या मी ह्यातलं एक तरी तुम्हाला सांगितलं का करा म्हणून तुम्ही एवढं काय करा तुला काय करायचं चल निघ झालं एवढंच निघ थँक्यू जा लवकर आरुश्वर झालं निघ जा. सॉकेट हा बाई गेट मधनं बाहेर जायच्या आत गोळी मारायची नाही 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 गोळी नाही गोळी का मारायची गोळी का मारायची बेन्या एवढा घाणेरडा अभिनय कधीच बघितला नव्हता तुझा आज बघितला आज आज केला मी करतो आज केलास मला अर्धा तास दे मी करतो आज अर्धा तास दे मी एवढा अभिनय करतोयस तू एवढा अभिनय करशील ए चल नाही पाहिजे असला घाणेरडा अभिनय जग बघणारच नाही ह्याच्या पुढं म्हणजे हो 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 लागलं रे लागलं हो तू एक फॅन गमावला भावा जाऊ द्या जीव वाचला त्याचं काय जाऊ द्या फॅन गमावलं त्याच्यात काय जिवंत आहे ना मी थोड्या वेळासाठी वाचला म्हणजे कळेल तुला जा म्हणजे जा जाऊ निघ होय सॉकेट ओय! 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 वा 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 एकदम रॉ अँड लवली परफॉर्मन्स. बघूया बुंदी फेम प्रसाद काय म्हणतायत या स्किटवर. प्रसाद दा सुरुवातीला सांगतो येत्या वर्षात माझे फालुदा आणि लाडू असे नावाचे 2 पिक्चर पण येत आहेत तर त्याच्यावर विचार करून ठेवा पुढे काय करायचं ते. अल्टिमेट विषय होता आणि फार अप्रतिम पद्धतीने मांडला. सावत्या क्या बात आहे. मधला जो तूच तुझ्या ॲक्टिंगचा एक पॅच केलास मधला तो लाजवाब होता. त्याला जे करून दाखवलंस जहागीरदाराबरोबर ॲक्च्युली त्याला तू जहागीरदाराच्या रोलसाठी बोलायला पाहिजे कारण तो घाबरत करेक्ट होता तेव्हा. समय तुझा पण अटेम्प्ट फार अल्टिमेट होता. तुमच्या तिघांची साथ उत्तम. मजा आली. वेल डन वेल डन. सई खतरनाक परफॉर्मन्स होता. सावत्या काय बेअरिंग पकडलं होतंस. फार मजा आली. आय थिंक यू स्टोल द शो टुडे. फार मजा आली तुला असं बघताना. आणि जितका छान तुझा परफॉर्मन्स होता त्याला न्याय देणारी तुझी वेशभूषा पण आहे त्यामुळे तीही बघायला मजा आली. वेगळं काहीतरी होतं आणि आम्हाला खूप हसू आलं. मजा आली.
थँक्यू. वा वा. मंडळी, एका चेहऱ्यावरून आता इथे रंगणार आहे चेहरा फेरी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे विविध मुखवटे धारण करण्यासाठी. हा एक नवीन अनुभव देण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया कोकण कोहिनूर ओंकार भोजने. कधी गोड कधी तिखट चेतना भट. यार उगाच आलो यार, मला कळत नाही यार. इथे तरी रूम अवेलेबल असली पाहिजे, कोण दिसत का नाही आहे. मुळात एवढ्या थंडीत बाईक करून रात्रीचं भटकायला जायची आयडिया आली कुठून तुमच्या डोक्यात हो? गप घरात झोपलो असतो ना आपण. ही बोट पण वाकडी झाली माझी. तुझी आधीपासून आहे तुझी. मी चांगला विचार केला ना, मला वाटलं अरे कोणी आहे काय. हॅलो एक्सक्यूज मी, मला काय वाटलं की आपण मस्त छान फिरायला गेलो ना, तर काय खूप वर्ष झाले आपल्यातला नात्यातला ना स्पाइस संपलाय, तो स्पाइस परत येईल म्हणून मी तुला म्हटलं जाऊया फिरायला. स्पाईसच्या गप्पा करताय? मला तर बाईकच्या इतक्या कडक सीटवर इतका वेळ बसून ना आपल्यातला स्पाईस नाही तुमचा पाईल्स परत येईल की काय अशी भीती वाटायला लागली. चेतू काय नको ना, काय मी किती रोमॅन्टिक बोलतोय तू. पाईल्स आणि स्पाइस हे विनोद डोक्यात आल्या आल्या कट कर. एडिटला चान्स नको देत जाऊ प्लीज प्लीज. बघा ना कोण आहे का बघा ना. हॅलो कुणी आहे का. हॅलो अरे थंडी यांची ती वाजते. हे गारे रे, हे बेल पण नाहीये ह्यांची. कुणी आहे का. हॅलो हा हॅलो हा एक्सक्यूज मी. हा बोला. दादा दादा हे रूम अवेलेबल आहे का. रूम अवेलेबल आहे का. आहे वाटतं. एकच रूम हवी आहे दोघांसाठी. तू आय डी आणलंयस ना. तू आलीस. काय हातगार आहेत. तू आलीस. आलीस तू. हॅलो दादा हॅलो 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 एक मिनिट लांबून बोला. हॅलो एक मिनिट दादा काय बोलताय. माझा नवरा आहे ना तो. नाही, आलीस काय म्हणाला. नवरा आहे माझा. झोपेतून उठलाय म्हणून हे झालं वाटतं. स्वप्न पडलं का. स्वप्न पडलं का. झोपेत होतात ना. नाही बोला ना. तुला काय म्हणताय. नाही मला मी म्हणत होतो तो रूम आहे का तुमच्याकडे. आम्हाला ऍक्च्युली रूम हवी आहे. दादा 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 रूम आहे का तुमच्याकडे. रूम हवी आहे दादा. हॅलो ए बोल ना यांच्याशी. यांचं काय आहे. हॅलो दादा रूम हवी आम्हाला. थंडी वाजते. आहे ना. आहे रूम आहे ना. आहे ना रूम. हां आणि जेवणाचं काय मला सांगा. जेवणाचं कसं आहे. भूक लागली. आम्ही ना ॲक्च्युली नाही बोलतच नाही का माझ्याशी. हां काय हॅलो होतंय? मला जेवण ना यार. जेवण आहे का विचारतोय तर. दादा जेवण मिळेल. हो मिळेल ना जेवण. भूक लागली. जेवण मिळेल पण फक्त एका माणसालाच मिळेल. एका माणसाला म्हणजे. कमी आहे का जेवण. नाही जेवण मुबलक आहे. जेवणाची काही अडचण नाही पण फक्त तुम्हाला मिळेल. बाकी कोणाला मिळणार नाही. हॅलो मी काय याचा उंदीर मारलाय मला कळत नाही याचं काय. इकडे एक मिनिट. हॅलो काय झालं? दादा एक्सक्यूज मी तुम्ही इकडे या ना एक मिनिट. दादा मला का नाही जेवण मिळणार. बघा एक तर तुम्ही काय होतंय काय दादा. एक मिनिट दादा, असं अरे माझ्याशी असं का वागतंय अदृश्य मला नाही असल्यासारखं. माहिती. मी व्यवहार करणार आहे. माझ्याशी बोला ना. हॅलो एक मिनिट इकडे या तुम्ही. मी विचारते इकडे. मगाचपासून हे होतंय. हॅलो दादा दादा ऐका ना. काय होतंय. काय झालं तुम्हाला. हे यांच्याशी का नाही बोलत आहात. नाही मला ते नाही जमायचं. मला मुळात त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही मला. हा? मी काय केलंय. मला हा चेहरा डोळ्यासमोर नको आहे. म्हणजे दगाबाज चेहरा आहे हा. अरे लबाड लुच्चे चेहरे असतात असे. तुम्ही काही बोलताय. ओळख या चेहऱ्याने मला खूप त्रास दिलाय. ओळखता का त्रास तुम्ही? दिलाय मला. काय सेम काय सेम. सेम पिंकीचा चेहरा. एक हॅलो कोणाचा चेहरा. सेम पिंकीचा चेहरा सेम. कोण पिंकी कोण. पिंकी. माझ्या मामाची मुलगी. माझ्या मामाची मुलगी. हा आमचं आहे ना ताई. आमचं लग्न ठरलेलं. सेम चेहरा आहे पिंकीचा. एक मिनिट थांबा. मला एक मिनिट थांबा. दादा हॅलो. काय होतंय काय तुम्हाला. बघ ना उगाच आपलं पिंकी काय? पिंकी सारखा दिसतो का? पिंकीसारखं का नाही, दिसतंय? काय उगाच. हो हा? दिसतायत ते पिंकी सारखे. मी पिंकी सारखा दिसतो. हो दिसतायत ते. म्हणजे ना ताई तुम्हाला सांगतो याचे ना डोळे जरा मोठे आहेत.
तिचे थोडे बारीक होते बस, बाकी सेम सेम पिंकी. हां तुम्ही लांब थांबा तुम्ही. थांबा 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 जवळ येऊ. थांब, ऐका ना आधी. आमच्या पिंकीला लोक म्हणायचे तिने उंचीत मार खाल्ला. हे थोडे उंच आहेत पण सेम पिंकी. सेम पिंकी. अरे मला कळत नाही, सगळं वेगळं आहे तर सेम काय? मारा उगाच मला ना, सॉरी आय एम सो सॉरी, मला हे नव्हतं करायचं पण मारा करायला आलात. सॉरी मी चुकून मारलं, मला हे नव्हतं करायचं. बोल नका तुम्ही, बोल नका. काय काय मी काय केलं? डिट्टू, एकदम डिट्टू तिच्यासारखा आवाज. आवाज पिंकीचा आवाज सेम 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 आहे आवाज. सेम आहे. माझ्यासारखा आवाज आहे पिंकीचा. सेम म्हणजे थोडा बायकी पण बाकीच तुमच्यासारखं सेम. माझ्यासारखा आवाज आहे. अरे ही कोण पिंकी आहे जिने आयुष्यभर अप्पर लिप्सच केल्या नाहीत? मिशी होती का तिला? हॅलो, तो ऐकतच नाही ग माझं. मिशी होती का दादा? अशी मिशी नसेल ना, मिशी होती पिंकीला. होती तिला अशी बारीकशी लव होती. ए बाळा, ए लव तिला नाही, लव नाही, सोड चल. नाही 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 एक मिनिट थांबा ना. अरे रूम द्यायला सांग ना त्याला. थंडी आहे बाहेर आणि इथं काहीतरी चाललंय यार. हो ना, मला पताही वाजते का थंडी. दादा दादा ऐका ना, ऐका. ही आहे ना, ही तुमची पिंकी नाही आहे. म्हणजे ही पिंकी सारखी दिसते पण ही तुमची पिंकी नाही, ही माझी पिंकी आहे. इडियट काय काय? कशाला मला पिंकी बोलते? त्याला अजून पिंकी पिंकी वाटेल ना. सॉरी सॉरी सॉरी. नाही ताई, तुम्ही का सॉरी म्हणता हिला? तुम्ही का म्हटलं सॉरी हिला? नाही पिंकी म्हटलं. नाही तुम्ही नाही सॉरी म्हणायचं हिला, उलट तिने मला सॉरी म्हटलं पाहिजे. का म्हणजे मी किती जपलं हिला. कोणाला? तुला. अरे मी ताई तुला थांब. हो हो थांब तू. ताई तिला ना मी अशी ओंजळीतनं बोरं आणून द्यायचो. हा, तिला खूप आवडायची ना. हो ही खायची आणि माझ्या ओंजळीत बिया अशी टाकायची. तू तुझ्या जिंदगीवर काहीतरी उगाच आपलं सांगतोय खोटं. अरे यार रूम दे ना, रूम दे ना पटकन. दादा रूम द्या. रूम हवी आहे आम्हाला. रूम दे पटकन. पिंकीचं काहीतरी सांगतोय. काय कोण कुठची पिंकी? ए बाबा हॅलो ऐक. तू लांब जा, तू लांब जायचं. अरे ह्याच्याकडे बघितलं तरी प्रॉब्लेम आहे ह्याला. बघू नकोस माझ्याकडे. अरे पण तू बोलतो तर मी बघणार ना. ए तुला कळतंय मी काय बोलतो? तू बघू नको माझ्याकडे. राहा, ऐक. तुला नाही तर पुलाखाली नेईन. ए चेतू, काय बोललो मी? ए चेतू, आठवतोय तुला? काय मला काय आठवतंय? पुलाखाली हा. तू रडेपर्यंत, ए. ही रडेपर्यंत हिच्याशी भांडलो होतो. ए, हा. तुला रडायचंय परत? नाही तुला रडायचं कसं? नाही 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 नाही. अरे पण हे काय आहे मला कळत नाही. पुलाखाली रडेपर्यंत भांडणार बिडणार. हॅलो मी नाहीये पिंकी, रूम देणार आहे बाबा. रूम पाहिजे उगाच दादा. कशाला काहीतरी बोलतोय? कशाला पुला? बोलला का नाही ऐकत आहे तुमचं. दादा रूम द्या ना प्लीज. खूप थंडी वाजते हा दादा. ना. दादा प्लीज प्लीज रूम द्या ना, रूम द्या. थंडी तू निघून जा इथून. अरे तुला नाही रूम मिळेल मॅडम, तुम्हाला रूम मिळेल, त्यांना मिळणार नाही. तुम्ही निघून जा. अहो पण ते एकटे काय करतील? ते एवढ्या रात्री काय करतील एकटे? हा विचार पिंकीने करायला नको होता. हा विचार पिंकीने करायला पाहिजे होता की याला सोडून गेल्यानंतर हा एकटा काय करेल. बरोबर. पण तिने नाही केलं ना, ती त्याच लायकीच्या. निघून जा. अरे पण मी, निघून जा तू इथून. मला नाही ऐकायचं तुझं की तू. अरे मी नाही. ए, 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 ए. थांबा 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 ना जरा तुम्ही. अरे पण तो मारेवर मरीवरती उतरतो यार. त्याला सांग ना मी पिंकी शपथ, नाहीये. एक मिनिट मी सांगते. जरा थांब. दादा रडायला लागले. दादा काय झालं? ए मित्रा रडतो काय? वेळ आहे. अरे नका ना, तुम्ही जवळ येऊ नका ना. तोंड करतोय त्याचं. जरा थांबा. दादा काय झालं मला सांगा. मला सांगा काय झालं. काय सांगू तुम्हाला? मी आहे ना, तिला गावात कोणी त्रास दिला ना तर मी त्याला जाऊन तुडवायचो. तिला एकदा जेवताना तिखट लागलं म्हणून मी मधमाशाचं पोळं आणलं होतं. मधमाशी कशी चावते माहिती तुम्हाला? नाही. मधमाशी चावत नाही, जेवते. मधमाशीने सुचवलं होतं मला, पण मला फरक नाही पडला कारण माझं पिंकीवर प्रेम होतं. आम्ही एवढे होतो ना तेव्हा लोक म्हणायचे की ओंकी आणि पिंकीचं लग्न होणार. आमचं हॅशटॅग सुद्धा व्हायरल झालं होतं. हॅशटॅग ओंकी, हॅशटॅग पिंकार. भिकार हॅशटॅग आहे हा. पिंकार भिकार. राम थांब. द्यायला सांग. त्यामुळे मी तिच्यासाठी काही करायला तयार होतो. एवढंच कशाला मी आईशी भांडून तिला तिच्या माहेरच्या प्रॉपर्टीवरून हक्क सोडायला लावला. का? सगळं मामाच्या नावावर केलं. का तर आपला होणारा सासरा. हा हा. पण हिने काय केलं? काय केलं हिने? काय केलं? माझ्या मामे भावाच्या लग्नात त्याच्या मेवण्याबरोबर गुलुगुलू बोलत होती. आमचं लग्न ठरलेलं असताना हसत काय होती, टाळ्या काय देत होती. म्हटलं नको असं करू पिंकी, असं नको करू. 4 चौघांसमोर बरं दिसत नाही, मला सहन नाही होत, असं नको करू. तुम्हाला काय म्हणेल माहितीये? काय म्हणाली? तू कोण सांगणारा? असं म्हणाली? तू कोण सांगणारा? मी मला हवं ते करेन.
मी गायावाया करत होतो. मी म्हटलं नको ना असं करू, 4 चौकात नाही बरं दिसत. तर भर मंडपात तिने माझ्या कानाखाली मारली. काही इज्जत राहिली माझी. आणि हे सगळं घडत असताना माझ्या मामे भावाचा मेवणा, ज्याच्याबरोबर ती गुलू गुलू करत होती ना, तो फिदी फिदी हसत होता. आणि आज तोच तिचा नवरा आहे. अरे यार, वाईट झालं हो दादा खूप. दादा रडू नका ना तुम्ही. रडू नका. आजकाल आणि आता त्याच्या हॉटेलमध्ये आपण त्याला पाणी देणार आहे का? दादा ऐका ना, दादा, रूम द्या. वाईट झालं तुमचं. लांब थांबा तू. तुम्ही नका ना. जागा जा पिंकी, तिकडे जा. तुझा बाप पिंकी. पिंकी आहे का ग मी? जाग जा पिंकी जा. काय जाग जा पिंकी जा? पुरुष आहे ना मी, मला कुठे पिंकी बोलतीयस तू? हॅलो, रूम पाहिजे ना. हा रूम द्या दादा. दादा रूम द्या प्लीज. रूम नाही मिळणार रूम. हा? ताई तुम्हाला मिळेल रूम, यांना मिळणार नाही. तुम्ही जा. अरे पण का? एक मिनिट. ही पिंकी आहे ना, ही चुकीची वागली ना. नाहीच आहे तू. ही वाईटच आहे, मला माहितीये. मला ही वाईटच वागते. ही सॉरी म्हणाली तर संपेल ना विषय. ए काय वेडी आहे का? मी कशाला सॉरी म्हणू? बघा, गेली तिची मस्ती गेली. अरे हा? गेले का बघा. अरे माझी कुठली मस्ती यार, मी बोलतोय ना. मी कशाला सॉरी बोलू? माझा काय संबंध आहे तिच्याशी? बोलून टाका ना सॉरी, विषय संपून जाईल ना. कशाला ऐकत नाही तुम्ही? नाही ऐकणार ती. ताई तुम्हाला सुद्धा लग्नासाठी हाच चेहरा मिळाला. लग्नाआधी मला फोन केला असता तर हिच्या 17 गोष्टी सांगितल्या असत्या तुम्हाला. तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? मला अनुभव आहे ना. हो ना? काय का जराशी? तू सगळ्या गोष्टीत कशी वाहवत जातेस का? हो ना. म्हणजे थोडक्यात हा चेहरा ना विश्वासाच्या लायकीचा आहे ना प्रेमाच्या लायकीचा आहे. ए ए ए भाई, तू लय बोलतोय भाई. मी शांत आहे. पिंकी तुम्हाला भाई बोलू नको. तुला माझ्याशी लग्न नाही करायचं नको करू, पण मला भाई बोलून माझ्या जखमेवरची मीठ चोळू नको. अरे मी नाही पिंकी. पिंकी बोलून टाक, त्याचा जीव शांत होईल. ए बाबा ए. सॉरी बोला. ए बघ मित्रा, सॉरी म्हणतो, सोड, चल माफ कर. ओके. सॉरी बोलून काय होणार ताई? कसं विसरणार मी सगळं? भर मंडपात 4 चौघांसमोर कानाखाली मारलं तिने मला. त्या क्षणाला तिच्या पण ठेवून द्यावीशी वाटली होती, पण नाही ठेवू शकलो. का? कारण मुलगी. हरकत नाही. ती मुलगी होती ना. हा पिंकी पुरुष आहे, याला मारा. ए काय वेडी आहेस का तू? काही कसला डील करतेस तू? ताई प्रश्न मारण्याचा नाहीये. तिने मला मारलं ना, त्याचा नाही त्रास झाला मला. मग पण तिने मारल्यानंतर तो जो तिचा नवरा विकी, तो फिदी फिदी हसला ना, ते जास्त लागलं मला. ते जास्त लागलंय. हरकत नाही. तुम्ही पिंकीला मारा, मी हिचा नवरा फिरी फिरी हसतो. तू बावळट आहेस का ग? तू विचार करतच नाहीस का बोलण्याआधी? किती उलट आहे हे. तू विकी होणार, मी पिंकी होणार. त्यापेक्षा तू पिंकी हो, मी कशाला मरायला हे तरी व्हायचंय. घे ना रूम पटकन त्याच्याकडनं. ए बाबा चावी दे आणि कर ना आमचं मॅटर सॉल्व्ह. मारा दादा, मारा. नाही ऐकणार, पिंकी नाही ऐकणार. मारा. कशाला वेडी आहेस का जे? मारा. तू त्याला पेटवशील तो खरंच मारेल. थंडी वाजते मला पण वाजते. मारा. तू लागताय तू मारतोय तो खरोखर. फिदी. अरे चेतू नाही यार, चेतू मला लागताय चेतू. फिदी. त्याच्या मारण्यापेक्षा तुझी घाणेरडी फिदी मला जास्त त्रास देते. सॉरी. आता रूम मिळेल ना. तुम्ही रूम मध्ये गेल्यावर मला मारा, फिट्टम पाठ होईल. ताईने कार्यक्रम बघतेस तू हल्लीचे. तू काय? थँक्यू ताई. मला एकदम फ्रेश वाटलं. हे घ्या. थँक्यू. रूम नंबर 103. 103. चला घ्या. मला थंडी घालवली सगळी माझी. चला. तिकडे कुठे साथी आहेस? 1 मिनिट ताई. पिंकीचा फोन. अय्या, पिंकीचा फोन. बोला. चल ना. पिंकीचा फोन. अरे तुला काय करायचंय? सॉल्व होईल ना त्यांचं. हा पिंकी. अरे यार, पिंकी तुला माझी आठवण आली पिंकी? हा नाही, मला एवढ्या महिन्यानंतर का फोन केलायस? मला सांग, कशी काय आठवण आली? हा अच्छा, म्हणजे एवढ्या महिन्यानंतर तुझ्या मुलाच्या बारशाचं आमंत्रण द्यायला फोन केलाय? म्हणजे एवढी थंडीत कुडकुडत असताना मी तुला रूम दिली याची काहीच किंमत नाही तुला. हा? तू थंडीत कुडकुडून मरण्याच्याच लायक. निघ. अरे निघ म्हटलं ना. पिंकी फोनवर आहे ना. निघ. तुला मी हेल्मेट घालून. पिंकी फोनवर आहे ना. अरे पिंकी, अरे वेडायस का तू? वा
अतिशय युनिक कॉन्सेप्ट आणि इतका नॅचरल परफॉर्मन्स होता तुमचा की तुमच्या थंडीच्या अभिनयामुळे आम्हाला पण खरोखर इथे थंडी वाजायला लागली. मस्त मजा आली. प्रसाद वेगळाच झोन होता स्किटचा, वेगळाच जॉनरा होता. पण मला असं वाटतं की तुमच्या तिघांनी इतकंच महत्त्वाचा वाटा आमिरचा होता या स्किटमध्ये. त्यांनी त्या म्युझिकमुळे ते वातावरण आणि त्याचा मॅडनेस इतका परफेक्ट एस्टॅब्लिश केला की आमिरचं पण तेवढंच कौतुक. रंजक होता परफॉर्मन्स, वेगळा होता, मजा आली. मला एंड पण खूप आवडला की चेतू गेली रूम मध्ये एकटीच. धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, अविट रागिणी आणि मनोमिलन नव्या वर्षात पुन्हा एकदा नव्या दमानं सज्ज झालेले आहेत 500वा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी. चला बघूयात यावेळी त्यांना काय नवीन अनुभव येत आहेत तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. राजपूत साहेब, राजपूत साहेब, काय झालं सर? तुम्हाला काही पाहिजे का? तुमच्याकडे आणू का तुमची सर? खासियत म्हणजे सतत धावत येतात हे. सतत धावत येतात. असू दे रे. नाही, आम्हाला काही नको, आता कार्यक्रम सुरू करायची वेळ झालेली आहे. हो सर, हो सर. नाही, तुमचे जे पाहुणे आहेत त्यांना म्हणावं आता प्रेक्षकांमध्ये बसून घ्या. ते पाहुणे नाहीये सर. मग त्यांना जायलाच सांगा. अरे नाही ना सर, ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे निवेदक आहे. हे हा ना नवीन हो 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 सर. तुम्ही काय बोलले होते की तुमच्याकडे निवेदक नाहीये? नाही 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 म्हटलं आम्ही आमच्यातर्फे निवेदक पुरवतो. हा. आमच्याकडे काय आहे ना, एक निवेदनाची अशी भलती भारी संस्था आहे बुवा. हो, तर त्या संस्थेच्या भट्टीत असे ताऊन सलाखून निघालेले ते. मनो काय रे तू? नाही नाही, बेस्ट झालं हे, बेस्ट झालं हे निवेदक म्हणजे. एक मिनिट काय 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 झालं? ते मास्क वगैरे असं काढणार नाही ना, असं काही नाही हो. किंवा असा काही वेगळा पोशाख आहे किंवा अरे नाही ना सर. त्यांच्यातनं असं पुफ असं बाहेर येणार. अरे काय मनो. बोलताय? काय बोलताय? काय चाललंय तुझं? नाही ग, तो काही पण करू शकतो ना. किती वेगळे दिसतायत ते बघ ना. तरी- आणि तो एवढा झाडा आहे का? नाही नाही नाही, म्हणूनच मला थोडं पण नसाल. नाहीये, नाही तसं नाहीये. सर सर सर, तुम्ही बोलवलं ना लगेच येतील बरं का ते. नाही नाही आता आहेत ना ते निवेदनाच्या नोट्स काढतायत, अभ्यास करतायत तुमच्याबद्दल. मी त्यांना म्हटलं की सर मेकअप रूम मध्ये जाऊन बसा म्हटलं तुम्ही. तर ते म्हटले की रंगमंचाच्या सानिध्यात मला खरं सुख मिळतं म्हणे. ही निष्ठा आहे ही कुठली नाही. तुम्ही जा, आम्ही कार्यक्रम सुरू करतो. थँक्यू थँक्यू. मनो 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 आता आपला कार्यक्रम होणार म्हणजे होणार. काय ग? मनो काय काय हे म्हणजे सोनी के सुहाने नगमे, सोने के सुहाने नगमे पाहिजे ना? नाही नाही, ते सोनी के सुहाने नगमे असंच आहे, ते चुकलेलं नाहीये. ते चुकलेलं नाही ना नाही ना नाही ना नाही ना. सोनी के सुहाने नगमे म्हणजे काय? काय? सोनीकडे राईट्स असलेले सुहाने नगमे असं आहे. असं आहे. अविट आज आपण खूप गाऊया हं? हो हो. आज आपण म्हणजे वेगळंच काहीतरी वेगळाच सुरू मनो वेगळाच मनो क्या बात आहे, म्हणजे दिल जीत लिया मनो. हे गाणं माहितीये. माझं किती फेवरेट गाणं आहे तुला माहितीये ना. आणि गाण्याचे शब्द ठीक आहे म्हणजे अविट, ठीक आहे कळलं. ठीक आहे, हरकत नाही, कळलं. पण मलाच म्हणलं आज आपण वेगळं आज मी सुरांना छेडत नाही, आज मी सुरांना छेडतोच मी. बरोबर मनो असं बोलतोयस रे? आज आपण एक सुनिधीचा कॉन्सर्टच करूया का? नाही मनो आपण नाही मनो आपण गाण्यांचा कार्यक्रम करतो. हे नाही, मी जर एक्साइट झालोय, आज छान होणार आहे. काय ग? तिकडे बघ ना जरा, काय दृश्य आहे रे हे मनो. मला एकदम भरून येते रे मनो. काय करायचं? ही तटस्थता हवी, खरं. हा संयम हवा. म्हणजे किती गोष्टींवर किती विचार करून मग कागदावर काहीतरी उतरवलं जातंय आज मनो. नाही ग अविट, गहीवरून येते एकदम. तुला सांगू का, आपल्याला हे नवीन वाटतंय कारण आपल्याला याची सवय नाहीये. हेच करायचं असतं. हो ना हे खरं सूत्रसंचालन आहे. बघ ना, ते स्मिता हसते बघ, चेहऱ्यावरची शांतता बघ. वा वा वा. नाही ग, हे आहे ग. नाहीतर तो यायचा चड्डीत मुंगी सारखा चेहरा असलेला.
ही ग बाई मनो शो कोणाचा बोलतो किती मनो शांत नाही नाही त्याची आठवण नाही काढायची आज, मग तुला त्रास होतो की नाही. आपला कोर्स पण संपलेला आहे. गोळ्या बंद. Sessions चालले. बोलूया चल चल. अगं थांब. हॅलो, नमस्कार. नमस्कार दादा. चला कार्यक्रम सुरू करूया. चला. नमस्कार. रिवर्ब आहे, थोडा डिले वगैरे असू शकतो. हो आपण कार्यक्रमाला सुरू करू. येस. काय केलं तुम्ही? घसा खाकरला. तुम्ही त्यांनी आता हे केलं. ओके, या या या. या दादा या, कार्यक्रम सुरू करूया. हा आमिर, लवकर आपलं आमिर. ठरलेलं. हा. या थांबा थांबा त्यांना येऊ द्या. थांबा. ओ, या ना. या दादा पण या, या. या हो या ना, या अमीरदा एक थांबा एक मिनिट. या या. काय होत, काय झालं? पाठ दुखतीये का? दादा? अरे डायरी मागेच राहिली. अगं बाई जवळपास कंटेनरनी टन मारलेला आहे. तू दे, हवं तर तू दे ना. ये हे घ्या. इथे इथे. अरे 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 दादा दादा इकडे दादा खुर्ची. ठीक आहे, इथे या. नाही, इथे आहे. दादा इथे आहे खुर्ची. बरं इथे इथे या. इथे या. या. अरे इथे इथे आहे खुर्ची. इथे आहे. दादा अरे हे हे मनो हे घ्या ना. हे घ्या हे घ्या. अरे घ्या. अरे हे हे इथे इथे. देवा. कसं बर द्या. द्या. किती स्लो आहेत. हे असे का वागतायत? मला काय माहिती मनो. तुम्ही असे का वागताय? मी असाच आहे. म्हणजे थोडा स्लो आहे. बसा. अवीट मनो अवीट हे काय आहे? हा कोण आहे? मला काय माहिती मनो. आपण काय पाप केलं ना? मला अरे देवा. काय झालं? खडी साखर हवी आहे का? खडी. ज्येष्ठ. कोण ज्येष्ठ? मध. ही ग बाई हा देतो. ती डबी आतच विंगेत राहिली. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. मी धावत जातो आणि घेऊन येतो. जा पटकन जा. जा पटकन जा. काका दादा थांबा ऐका. थांबा थांबा. हे दे त्यांना, हे दे डबे त्यांना, आणले. हे दे. थांबवा. स्पीड कंट्रोल होत नाहीये. बापरे बापरे. हो, थांबवलं 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 थांबवलं. थांबा थांबा. खूप जोरात आलात तुम्ही. थांबा थांबा. मनो बस बसा बसा. ही तुमची डबी. यू मिस माय चपळता. यांची चपळता ना देवानेच मिस केलेली आहे कुठेतरी. आपण कार्यक्रम सुरू करा. अगं पण ह्यांच्या बरोबर कुठे? हा जर असेल ना तर उद्या संपेल कार्यक्रम.
कळलंय का तुला राजपूत राजपूत काय चाललंय? आम्हाला हा नको आहे राजपूत नाही म्हणून काय करतोय काय करतोय काय मला ह्यांचा प्लॅन कळलाय हं? आपण ह्याला नाही म्हणणार मग तो दुसरा निवेदक पाठवणार कोणी येणार नाही. हो हो ते दुसरा निवेदक पाठवणार मग तोच असणार म्हणून नाही. थांबा जरा जरा बोल पटपट. अरे तो लोचन मजनूच परत इथे येणार आपल्याला तो. कळलं नाही येणार कोणी नाही है कळलं आम्हाला थांबा जरा किती डिले हा मार्सवर आहे आपण इथे अर्थवर के पे तंड पिली कौंडेवा. नाही असं काही नाहीये कुठली भाषा त्यांनी आता एवढंच केलेलं आहे एवढंच ह्याला ऍडजस्ट करायचं आपण अवीट पण करा तो पाहिजे का आपल्याला नकोय ना मग ह्याला काय जिंदगी झालेली आहे ऐक काय ऐकू मला तुला परत परत तेच सांगावं लागतं पण तरी सुद्धा दुर्लक्ष कर म्हणू चला सुरू करूयात का प्रेक्षक खोळंबले आहेत आमिरजी जमेल तितकं फास्ट करा जमेल तितकं फास्ट करा 100% हा 100% पण स्लो बोलतो आहे असू दे, का हा प्रेक्षक- 100 वाजव रे. वाजव 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 बोलेल ना थांब जरा नाही बस किती वाजव. संपलं त्यांचं नमस्कार रसिक हो. येस तुमचं स्वागत करतो मी गतिशील वेगेपूरकर. तुझं नाव गतिशील वेगेपूरकर आहे ह्याचं नाव गतिशील ह्याच्या आत्याची जीप काढली पाहिजे तोंडात दम भरला पाहिजे आणि जीप शिवून टाकली पाहिजे पटपट पटपट म्हणू आपण नाही असं बोलू रे रसिक हो क्या है नगमा. चल रे चल नाही रे चल हे काय करतायत तो लोचन मजनू करतो ना ते त्याचं ते क्या है नगमा. ए जा रे मरशील श्वास अडकेल ऐक माझं नको बोलूच हे पुढे जा ना पुढे जा कोकण में होली के वक्त होता है वो है नगमा. चक चक चक. रसिक है वो है शिगमा. एकतर शिमगा आणि चक 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 शिमगा आहे ते शिमगा म्हण नगमाला यमक नाही मिळत बाबा. कशाला यमक जुळवतोयस बापाला नको जुळवूस पुढे शब्द बोल फक्त कोई मेरे मांडा पे आके बैठ के कान में सांगोंगे. तेच लिहिलेलं आहे काही बदललेलं नाहीये लिहिलेलं तेच आहे करायला वेगळ्याला दिलंय फक्त गप गप मी बोलणार आहे आता काही बोललो कस तू पटापट बोल पटापट म्हणजे खूप पटापट बोलणार आहे ओ हे नग काय होत अरे मगाशी पकडलं त्याचा आत्ता रिएक्ट करतोय हा अरे मगाशी तरी मार्सवर होता आता अजून पुढे पुढे जात चाललाय तो झालंय का बाबा मी बोलू का आमच्या गाण्यांचं तू गा आम्हाला गाऊ द्या प्लीज गाऊ द्या आम्हाला तू गा म्हणू गा माझं निवेदन संकशिपत आहे. माझं निवेदन छोटं आहे लहान आहे थोडस आहे असे शब्द असताना सुद्धा आपट पसारा नाहीये. तुला वाटतंय फक्त राजा मी गाण्यावर फक्त 4 अक्षर
शब्द ओळी ए गप्पे गप्प ओळी घातल्या ओळी बी नाही बोलायला देणार आहे मी तुला ओळी बाबा तू ना एवढाच बोल गाणं संपलं वा आणि त्यानंतर गा पुढे एवढ्यात आमचं ना सगळं सेटिंग मिटिंग होऊन जाईल म्हणजे तुम्ही 4 ओळी बोलाल पण प्रेक्षकांना 4 वर्ष वाटतील दादा नको दशक चित्रपट आहे बाबा. रंग छोटं घेतलं रेडी नटरंग गाण्याचे बोल आहेत आहू दे मला जाऊ जाऊ द्या ना घरी, आता द्या वाजले की ना बारा. घरी आता वाजले की 12 आता वाजले वाजले की 12 तुझ्या बापाला जाऊन दे कोणास तुझ्या बापात मी गात होते माझ्या गाण्याची वाट लावली बस ना यार बस ना तिकडे अभिक शांत हो अभिक शांत हो नमस्कार ओहो आता कसं पटापट बोलाल नमस्कार मनो गती बस बस माझे गुरुजी आले मला वाटलंच होतं हे अंड त्याच कोंबडीने दिलं असणार गुरुजी पाया पडतो अरे वेडा आहेस का तू चल, अरे. ये ये अरे वेडा आहे ये रे बाई चल, उठ बेटा हा कसा आहेस बेटा चांगला हा माझा शिष्य बरं का गतिशील मी वेगळे मस्त उत्तर देण्यात तत्पर आहे अगदी. माहिती आहे आम्हाला होय, होय, होय. माहिती आहे आम्हाला होय होय. हा माझा शिष्य खूप कष्ट घडलेले आहेत बरं का याला घडवण्यात अरे बरं, तू उत्तम काम करतोयस मी शेवटच्या रांगेत उभा होतो आणि तुझं ते सांग त्याला सूत्रसंचालन हे जे तुझं बेटा सूत्रसंचालन सूत्रसंचालन करेक्ट फार उत्तम करतोयस तू फक्त तू फार वेगात बोलतोयस थोडा थैराव पाहिजे इज इट थोडस अजून स्लो झालं पाहिजे ना प्रत्येक आपला जो शब्दोच्चार असतो तो शेवटपर्यंत आपल्याला टाकतो बरोबर तुला त्यामुळे थोडस स्लो कर कळलं प्रत्येक शब्द हा कळला पाहिजे शेवटपर्यंत स्लो पाहिजे अजून हा 1-2 मिनिटं होय होय आता बघा ना. काय करता नाही नाही क्या बात आणि याला म्हणतात डबल धमाका परफॉर्मन्स गतिशील या स्किट मध्ये कधी येईल असं कधीच वाटलं नव्हतं मस्त सरप्राईज होता आणि कहर झाला परफॉर्मन्स बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा पशा कमाल केलीस तू कमाल तुझ्यावर एक प्रकारची खूप वेगळी जबाबदारी होती नीट जर का पाहिलं तर ती अशी की तुझ्यामुळे त्याची आठवण तर यायला पाहिजे होती पण लक्षात मात्र तू राहायला पाहिजे होतास तर ते दोन्ही जबाबदाऱ्या तू अत्यंत उत्तम पार पडल्यास की वाक्य त्याची जेव्हा जेव्हा येत होती लोचनची तेव्हा तेव्हा आम्हाला त्याची आठवण येत होती पण तू जे करत होतास आम्ही क्षणात त्याला विसरत होतो आणि तुझ्यात अडकत होतो त्यामुळे तू अत्यंत जिकिरीनी पार पाडलीस ही जबाबदारी आणि फारच मजा आली आणि हे कॉम्बिनेशन फारच इंटरेस्टिंग आहे जसं प्राजक्ता म्हणाली की गतिशीलनी गीत झंकारमध्ये येणं आणि शेवटी सम्याचा पण सहभाग फारच इंटरेस्टिंग होता वंडरफुल पशा मजा आली खूप मजा आली सई फार मस्त परफॉर्मन्स झाला खूप दिवसांनी गतिशील भेटले तुमच्या दोघांची पण उत्तम साथ मला असं वाटतं राऊत बायोडेटामध्ये छंदमध्ये सिंगिंग हे लिहायला पाहिजे आय होप तू लिहितोस बायोडेटा म्हणजे लग्नासाठी तुम्हीच गेल्या वेळी म्हणालात की कुठे लागू नकोस मागे वगैरे आणि आता हे बायोडेटा यार बायोडेटा मागे नाही बायोडेटामध्ये हे नक्की लिही उत्तम गातो मुलगा हे नक्की लिही बाई मग पसंती नक्की मिळेल खूप शुभेच्छा ओंकार थँक्यू टीम मंडळी ऑफिसच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेणारे हास्य महारथी समीर चौघुले आज पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत एका नवीन कामगिरीसाठी त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा सोहळा अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येतात आपले अवलिया कलाकार ते कानातले चेंज केले कारण ते मॅच होत
घालायचं ते ड्रेस नव्हतं वाटत चांगलं वाटत होतं पण मग तेच तसं का मी फॉलो करत सॉरी काम पाहिजे मला. येस सरांचा फोन. हॅलो 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 हॅलो. काय ऐकूच येत नाही यार. काल घेतले नवीन एअरपॉड्स, ऐकूच येत नाही याच्यात काही. हॅलो, मी लावतो थांबा. सरांचा फोन आहे. हॅलो हॅलो सर. हॅलो. काय कमाल आहे यार. हॅलो. चौगुले चौगुले 2 मिनिटं थांबा जरा. सरांशी बोलतोय जरा 2 मिनिटं. मीच सर आहे चौगुले. ओ सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. तुम्ही माझा फोन का नाही उचलत आहे? सर फोन तुमच्या केबिनमध्ये मी कसा उचलणार सर? शटअप. मी तुम्हाला कॉल करतोय, तो कॉल तुम्ही का नाही उचलत आहे? अहो सर काय सांगू, कालपासून ऐकूच येत नाहीये तुमचा आवाज सर. पण मला तुमचा आवाज ऐकू येत होता. सर तुम्ही बॉस असाल म्हणून कदाचित असेल. आय डोंट नो. रिडिक्युलस लॉजिक. रिडिक्युलस लॉजिक. सॉरी सर. सॉरी सर. सर काय झालंय ना, काल मी नवीन एअरपॉड्स आणले. ते मी वापरतोय, जस्ट एक वापरतोय. ते ऐकूच येत नाही तुमचा आवाज सर. काय हल्लीच्या क्वालिटीज असतात नाही सर. इयरपॉड. हो सर हे बघा ना, इथं जस्ट करून बघा सर. तुम्ही कालच आणले होते. हे इयरपॉड आहेत. काय आहे सर? हे काजू आहेत. काजू काजू आहेत. काय इयरपॉड म्हणून काजू कानात घालून आलात तुम्ही? बिंडो का हात? बिंडो घ्या हे. अरे बाप रे, 1 मिनिट सर. अरे काय चौगुले काय करताय? तर बायकोला फोन करतो. काय काल तिने चिवडा करायला घेतलाय. मग एअरपॉड्स घातले तसं मला वाटतंय सर. हे डेंजर आहे सर. ओ शी, फोन लागत नाहीये सर. काय सांगू सर तुम्हाला, बायको ना डोक्याला ताप झाली. शटाप चौगुले. एकदा ना लग्न करून बघा तिच्या. मी का लग्न करू त्यांच्याशी? ताप झाले सर. तोंडाला येईल ते बोलता तुम्ही. शट. सॉरी सर. सॉरी सर. क्वाईट. ओ ओके सर. ओके सर. क्वार्टरली सेल्स रिपोर्टचं काय झालं? ऑन द वे आहे सर. कुठून येतोय? ऑन द वे कुठून येतोय? कुठून? ऑन द वे नाही, वर्क इन प्रोग्रेस आहे सर. मी हो उद्यापर्यंत देतो सर. मी तुम्हाला अर्ध्या तासात पाहिजे मला. हसता काय नाही? लाईटली घेताय? नाही कामावरून लाईट काढू तुम्हाला? नाही सर, मी देतो सर. मी काय नाही याने अजून मी देतो सर. शट अप. ओके. अरे तुमच्यामुळे डोक्याला ताण झालाय माझ्या. हेड ऑफिस मधून आहे ना 10 मेल आले 10. आणि आपल्या कंपनीच्या सीईओ आहेत ना सई तामणकर मॅडम, त्यांचा फोन आला होता मला. काय चालू आहे? ट्रान्स मध्ये काय जाताय तुम्ही? सर नॉस्टॅल्जिक झालो सर. सॉरी सॉरी. व्हेरी सॉरी. नॉस्टॅल्जिक झालात? अरे झाप झाप झापलंय त्यांनी मला. खूप इथे लागलंय त्यांचं बोलणं मला. 2 दिवस झालं जेवलो नाहीये मी. सर काजू खाना आहे. काजू तुमच्या कानातले काजू खाऊ घालता मला? सर हे पाण्यात बुडून देतो म्हणजे. शटाप चौगुले. शटाप शटाप. ठेवा ते खाली. सॉरी सर. मला अर्ध्या तासात हो सर. सेल्स रिपोर्ट, हो. टॅक्स रिपोर्ट रेडी हवाय. हा ओके सर, मी देतो सर. मी आय विल ट्राय माय बेस्ट. सर एक पर्सनल बोलायचं होतं सर. प्लीज इथे 1-2 मिनिटं याल का सर? प्लीज प्लीज सर. प्लीज बोला. सर हा जो स्टाफ आहे ना, लेडीज स्टाफ सर कोऑपरेट नाही करत सर. मी एकटा काय करू सर? ते दिवसभर ना कुसूर कर. मी एकटा इकडे बसून काम करतो. टार्गेट कसं कम्प्लीट होणार सर? दॅट इज युअर प्रॉब्लेम. तुम्हाला जर त्यांच्याकडून काम काढून घेता येत नसेल ना, देन इट्स युअर फेल्युअर. सर आय ट्राय माय नाही लेवल. नाही रिपोर्ट तयार करा, नाही तर जॉब सोडा. नाही मी करतो सर. मी करतो. कराल? मी करतो सर. हो. चला. सर एक बोलायचं होतं सर. प्लीज सॉरी. काय आता? सर एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती. काय? सर तुम्ही चाचा चौधरी मधल्या साबू सारखे दिसता सर. तुम्ही आंडेरा खेगुंडा मारू खेगुंडा कथा ना. तू आठे ऑफिस में काम करायला येस का मजा करायला येस रे? मी काही बोलो तू काही समजस? कथान कथा चावयास. बरं तू इथला निंबर दडक शे ना, तुले कितलं बी टोची टोची बोला तुले काहीच होत नाही. अरे इथला कसा मजार डुरू करास रे तू रे? देखस काय रे गंदा मंदा मुसडी ना. सर बैना राठोड राहिलं. बाईना बाटोड येते. रिपोर्ट रेडी हो करा. सर मी करतो सर. मी करतो. हो येस सर. डू युअर वर्क. तुमच्यामुळे झालं हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुमच्यामुळे तो माणूस नको त्या भाषेत मला गैना बारोट बिरोट काय ते म्हणून जातो. ना बारोट नाही आवडत मला हे.
तुम्ही तिकडे काम करत अजिबात काम करत नाही तुम्ही एकटा मी इकडे मरत असतो कसं होणार टार्गेट कम्प्लीट? सर आम्ही तुम्ही सांगता तेच करतो ना सर. हो सर, उलट राजपूत सरांपेक्षा जास्त रिस्पेक्ट आम्ही तुमचा करतो सर. एवढा तुम्ही मला रिस्पेक्ट देता ना त्यापेक्षा 30% काम करा. टार्गेट्स कम्प्लीट होतील कळलं? आता मला यापुढे अर्धा तास काम 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 पाहिजे. दुसरं काही नकोय मला सांगून ठेवतोय. सतत आपले घाणा भाणा घाटो भाटोड भाटोड ऐकायचं मी पण माणूस आहे. ऐक ना आता कसं करायचं? 3 सेकंद तर जाऊ द्या मध्ये. 3 सेकंद. मेल 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 पाठव मला. मेल सांगत हां हां. हो मेल सेंड केलाय. ऐक ना ठरवावं लागेल ना. हो हो 26 जानेवारी उद्या आहे म्हणजे आजच ठरवावं लागणार आहे. आता काय करायचं? तुम्हाला सांगितलं होतं आधीच करा सगळं. अशी थोडी आमच्या सोसायटीत पण कार्यक्रम आहे. मेल कर मला. हे फाईल पाठव माझ्याकडे. सतत एक काम कसं असतो मेल कर मगाशी पण तेच होतं आता पण तेच. नाही नाही खरंच सर तुम्हाला पण मेल ऐन वेळेला कसं ठरवता सगळं? काय प्रॉब्लेम तुलाच काय? काय प्रॉब्लेम काय तुमचा मला सांगा भाऊ. काय खरंच बाई काय झालं मला सांगा. नाही सर ऍक्च्युली खरंच काही नाही. मी काम बोलताय आपापसात. नाही आता नाही बोलत. ऑफिस नंतर बोलूया. आता काम करूया सर. सॉरी काम करतो. काम महत्व. गुड दॅट्स गुड. येस सर. कीप दिस स्पिरिट. येस सर थँक्यू. फाईल कम्प्लीट करून द्या मला नंतर. कशाबद्दल बोलत होता तुम्ही सांगा बघू. कशाबद्दल मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही सर नाही आता आम्ही कळलं disturb पाहिजे कशाबद्दल बोलत. नाही disturb करणार सर. आम्ही बोलतो आमच्या बायकांमधले सर. मला कळलंच पाहिजे. नाही, म्हणजे मी त्यावर सोल्युशन शोधून काढेन ना. आज नाही पण नंतर मी सोल्युशन देऊ शकतो. काय मला ना ते राहत नाही तसं. सर काय झालं? सर असं झालंय की उद्या 26 जानेवारी आहे ना तर आमच्या सोसायटीमध्ये पूजा आहे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम पण आहेत. तर ना विशेष महिलांसाठी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्यात. हो सर. लाईक चमचा लिंबू असेल किंवा पोत्यात उड्या मारत ती शर्यत कंप्लीट करायची असते ते 3 पायांची शर्यत सर. आमच्या सोसायटीत सुद्धा आहेत स्पर्धा त्या. हा आमच्या सोसायटीत पण आहेत सर. पण प्रॉब्लेम असा झालाय म्हणजे आम्हाला प्रश्न पडलाय की या स्पर्धेत भाग घ्यावा की नाही घ्यावा. म्हणजे मला तर कळतच नाहीये सर की मी त्याच्यात भाग घेतले तर मी जिंकेन की नाही. मला असं वाटतं मी हरेन सर आणि हरले ना तर सोसायटीतले सगळे हसतील सर. मला खूप ऑकवर्ड होतं सर. खरात बाई मला हे तुमचं आवडलेलं नाहीये. हसतील म्हणजे हसू देत ना त्यांना. हसणं चांगलं असतं. हसण्याने प्रकृती चांगली होते. हो काय जण भाग्यवान असतात हसण्याचे पैसे कमवतात. मुद्दा तो नाहीये आपला वेगळा मुद्दा आहे. हो सर. काय प्रॉब्लेम आहे? आणि हसलं तर काय झालं? हसतील त्याचे दात दिसतील. हसायला घाबरायचं नसतं. अरे लोक हसतायत म्हणून जर अभिनय सोडला असता ना तर कालचा समीर चौगुले आजचा सुपरस्टार झाला नसता. सॉरी हरकत नाही तुम्ही घ्या ना भाग. म्हणजे घेतला असता भाग पण काय ना आम्हाला असं खूप प्रेशर येतो सर. प्रेशर कसलं आहे? मी तर कधीच अशा स्पर्धा जिंकले नाही आणि त्या कशा जिंकायच्या माहित पण नाहीये सर. हो सर. सर तुम्हाला माहिती आहे का चमचा लिंबू स्पर्धा कशी जिंकतात ते? मी गेली 10 वर्ष आमच्या सोसायटीत चमचा लिंबूचा कॅप्टन आहे. म्हणजे एक मिनिट चमचा लिंबू स्पर्धा सांघिक खेळ आहे? नाही कॅप्टन नाही आहे. हे आहे चॅम्पियन आहे. चॅम्पियन सर तुम्ही. काय नाही एक विशिष्ट नॅक असते. नॅक तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही सहज जिंकू शकता. आणि काही लहानपणापासून मी तसा म्हणजे सॉरी मी माझ्याबद्दल बोलत नाही. प्लीज सांगा. मी माझ्याबद्दलच बोलतोय की मी असा एवढा हुशार होतो की मी असं स्वतःच्या तोंडाने नाही सांगू शकत. आणि आजपर्यंत हे जे काही यश मिळालेलं आहे 10 वर्ष जे मी पदकं आहेत माझ्या घरात इट इज बिकॉज ऑफ तल्लख बुद्धी आणि फोकस करण्याची वृत्ती आणि ओव्हरऑल माइंड अँड बॉडी ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द आय पुट फॉरवर्ड इन द सक्सेस ऑफ द हे. दॅट रिअली मॅटर्स अ लॉट. क्या बात आहे सर. गुले सर मी म्हटलं होतं ना ब्रिलियंट आहे यार सर. सर तुम्ही काय आहात हो सर? थँक्स. सर तुमचं लग्न झालंय का? हो. काय ओके कंट्रोल प्रिया ठीक आहे. सॉरी ठीक आहे प्रिया आवर घाल. एक रिक्वेस्ट करू का प्लीज? सॉरी आय एम मॅरिड. मी सांगितलं तू. नाही नाही सर. वेगळं काहीतरी. हो. बोला. ही चमचा लिंबूची नॅक सांगाल का आम्हाला सर? नाही मी नॅक्स सांगू शकतो पण तो बैना आला तर आपल्याला बाटोड व्हावं लागेल. प्लीज सर. कोण सर?
तो आहे ना तिथे तो टकलू. सर, श्याम सर. मला ना माझी नोकरी जाईल हो. नाही सर सर फक्त 5 मिनिटं लागतील सर हो ना, प्लीज मी आपण काम करूया मग तुम्हाला सांगतो ना. 5 मिनिट सर तर तुमच्या हुशारीचा आम्हाला फायदा नाही झाला मग काय प्लीज उपयोग? सर 1 सेकंड पण एक्स्ट्रा नाही तर सर मग 5 मिनिटं 5 मिनिटं सर प्लीज त्याच्या पुढे जर 1 सेकंद मला चालणार नाही नाही. नाही प्लीज सर प्लीज आज माझी मान खाली गेलेली त्यांच्या समोर तुम्हाला चालेल का? नाही चालणार सर. फक्त एकाने लक्ष ठेवा हो हो. म्हणजे हे येणार नाही पण आधी पण चमचा लिंबू नाहीये कसं करणार? आहे दे गं. घरात दे गं. ऑफिस मध्ये घेऊन आलेला चमचा लिंबू. हो सर. सर प्रॅक्टिस करायची लागते ना सर सोपं आहे फर्स्ट ऑफ ऑल वेन यू स्टँड यू हॅव टू हा. सी तुम्हाला आधी सांगा यू गॉट टू विन दिस हे टुर्नामेंट सगळ्यात आधी हा क्लिअर हा सर हे अभ्यासासाठी शूट करून ठेवतो चौगुले. अरे पडतंय थोडं पडतंय पडत नाही, ना हरकत सारखं ना. हे कट डिलीट कर. हा, हा, हा. आता हे वेगळं रेड्स आता नाही पडणार. अरे सारखं फायनल आता एकदम फोकस आहे. हा हा का पडतंय कळत काय होतंय, नाही, होत सर? नाही असं. सर एक मिनिट बहुतेक ना लिंबात प्रॉब्लेम असेल हा. हो असू शकतो लिंबात. येस येस दुसरं लिंबू द्या वन्स अगेन शूट करा. हा येस सर गॉट इट ओके ओके 1 2 3 आर यू ओके सर? सर तुम्ही ओके आहात ना सर पाणी सर ओके आहात ना तुम्ही आधी उलटा झाला का? हो सर तुम्ही आधी लिंबू आणि मग नंतर चमचा धरला सर चमचा आधी मग त्याच्यावर लिंबू हा न झालं जरा उलट झालं सर लिंबू आज जाता जाता राहील. कळत नाही हे असं का होतंय आज अदरवाईज होत नाही. ओके, ओके. गेल्या 10 वर्षात एक लिंबू माझं पडलेलं नाहीये. लिंबू लिंबू माझं पडलेलं नाही अरे आमच्या काळी लिंबू काळी लिंबू होती सर. पाहिलेच नव्हते का? ये है तुमको ये सलाम है तुमको. काय झालं? मग तुम्ही बोलाल की मी बोलतो चौगुले सर बोलतात म्हणून हे असं नका करू मग. हा ओके ओ, कळलेलं आता कामाला लागा. कळलं तुम्हाला? चला कामाला लागा. Yes. सर अजून एक खेळ आहे ते पोत्यात पाय ठेवून असं उड्या मारतात ना ते शिकवा ना नाहीये, सर. बस करा आता वेळ नाहीये. सर, please, सर, सर, एक मिनिट तुम्ही 5 मिनिटं मागितली मी दिली तुम्हाला 3 मिनिटं. मग 2 मिनिटं आहेत ना सर आम्हाला नाहीतर आम्ही स्पर्धेत भाग नाही घेऊ शकणार सर प्लीज नका करू या माझं. खेळासाठी 2च मिनिटं सर सर. प्लीज लक्ष ठेवा. हा हो, हो, लक्ष ठेवतो आता गोण पण नाहीये तुम्ही आणलेली कसं नाही आणले आहे काय? कोण आहे सर ठीक आहे. तुम्ही पर्स मधून गोण सुद्धा आणले. सर प्रॅक्टिस करायची असते ना सर म्हणून सर उद्या स्पर्धा आहेत ना हा ओके हरकत नाही. आता पटकन बघा फोकस करा. लक्ष द्या. हो आहे सर लक्ष दिस इज गोण येस सर नॉट गोण दिस इज गोण. ओके ऑफकोर्स सर ओके यू स्टँड इनसाइड. हा हे उभं राहिल्यावर हा ओके हा ओके हे यू नीड टू हे होल दी हा. ऑन फोर फ्रंट ऑफ द दिस हा. ओके. आणि हे फोर फ्रंट केल्यानंतर हा. आपण जेव्हा पुढे जातो काय झालं सर काय झालं? काय होतं सर? काय झालं सर ब्रिज चावतंय आत. काय नाही काय नाही हा हे असं धरलं ना काय ला? सॉरी ती मी किराणावाल्याकडनं ती साखरेची गोण घेतली होती मुंग्या चावत असते सॉरी सर ती सांगा ना तुम्ही. काय हे खरा खरंच. सॉरी सर सॉरी सॉरी असं असं नका करू ना तुम्ही. सॉरी सर सॉरी आपण हे ना हे हा. काढून टाकूया सर पण मला प्रश्न पडलाय म्हणजे आपण जेव्हा गोणीतनं उडी मारू तेव्हा दोन्ही पाय वर असणार मग खाली कुठला पाय असेल सर? तिसरा पाय आहे तिसरा. आहे तुम्हाला तिसरा पाय नाही, सर. मग कसं तुम्ही उडी मारणार? नाही, आपण प्रश्न सर काय करताय मुंग्या चावायला लागल्यात. सर अजून एक प्रश्न आहे उड्या मारताना पहिले गोणी अशी पकडायची की पहिले उडी मारायची सर काय वाटेल ते करा. आता मुंग्या खूप चावायला लागल्यात मला. मगाचपर्यंत पायावर चढल्या होत्या ना आता ना हे बघ हे बघ हे बघ इथे या, या. काय झालं लागलं रे मला. सर उठा ना सर हे बरं दिसत नाही हा? बरं दिसत नाही हो येस येस काय चावल्यानंतर सर काय उडी होतं? मारताना हे नजर कुठे ठेवायची सर? तुझ्या वडिलांकडे ठेव मला नका सांगू. हे ना. सर सर अजून एक शेवटचं आहे सर सर दोरी मारून 3 पायांची शर्यत सर प्लीज हा, शेवट. 3 पायांची शर्यत दाखवा ना सर नका, प्लीज 3 पायची छाता नको आता सर झालं हे. 2 मिनिटं आता लागतील वेळ सर. नाही एक आपल्या- मिनिट सर 90 सेकंद सर मी लक्ष देते प्लीज कोणी आलं नाही पाहिजे. नाही कोणी नाही नाही येणार, येणार, सर. बहिणाचा आला ना तर मला हे करून टाकेल. नाही सर मी लक्ष देते तुम्ही प्लीज प्लीज अगदी प्लीज नाही बघ. प्लीज 3 पायांची हे खूप शर्यत सोपं आहे. हो 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 3 आपला पायांची पहिला शर्यत. पाय असतो तो इकडे असतो हा. आणि दुसरा पाय कोणीतरी ठेवा इकडे. मी तुला सांगतो काय ते करायचं ते. त्याचे एक पूर्ण हे असते आणि पूर्ण त्याला हे म्हणून पूर्ण गाठ मारायची असते त्याला. गाठ घेऊन शाबास आणि हे इथे ये बात इधर से लेने का
घट्ट ये बात ये 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 और इधर से ये हो गया. ओके बघताय ना तुम्ही. हो सर हो 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 अभी ये पार्टनरला सांगायचं स्ट्रेट फॉर होल इन बॉडी सॉरी इन द हे होल बॉडी. ये एक हा पाय पुढे टाकायचा राईट. टाक एक 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 नीट करना है. एक 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 कसं करतोय एक. सर थँक्यू फॉर युअर कॉपरेशन. काय चालू आहे अचानक इकडे जवळ कसं आलात सर. कसं आलो तुम्हीच म्हटला ना पाय ठेवा म्हणून. हो सर. सेल्स रिपोर्ट बनवायची ही कुठली पद्धत आहे. शटअप काय येत आहे ते सोडा सोडा. तेवढी पक्की गाठ मारली एकतर. सॉरी सर. सोडा पटकन. हे काय चालू आहे इथे. खरात बाई काय प्रकार आहे हे का करताय असं. काय माहित नाही सर आम्ही तर इथे काम करत होतो ते म्हणाले की 3 पायाची शर्यत येते का तुम्हाला आम्ही दाखवू का असं ते म्हणाले सर. नाही आम्ही तर विचारलं पण नाही सर स्वतःहूनच प्रात्यक्षिक करून द्यायला लागले. नाही सर 26 जानेवारीला त्यांच्या सोसायटीत कार्यक्रम होते. विचारा इंदलकर बाई सांगा. लिंबू चमचा येतं का म्हणाले आणि स्वतः करून दाखवायला लागले. चमचा लिंबू अजून काय काय केलं तुम्ही. चमचा लिंबू अजून काय केलं. मध्ये उड्या कशा मारायच्या ते पण दाखवत होते. गोणीत उड्या मारायची आहे तुम्हाला. हो सर. नाही सर गोणी त्यांची आहे माझी नाही आहे सर. शपथ सांगतो. कुठे कुठे अरे गोणी इकडे आहे सर पण माझी नाही आहे सर ती. घ्या 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 पटकन नको घ्या. सर. पटकन घ्या. लॅपटॉप पण घ्या. लॅपटॉप घ्या. गोणीत बसा आता. ही गोणी नको सर वेगळी गोणी आहे. जॉब सोडा नाही नाही आउट. सर. पटकन गोणीत बसा. सर हे गोणीत मुंग्या आहेत त्यामुळे मी दुसरी गोणीत बसा. बसा गोणीत. सर मी असा कसा बसणार मला हेच कळत नाहीये सर. कसंही बसा. उभं राहा काहीही करा. लॅपटॉप घेऊन बसा आणि सेल्स रिपोर्ट बनवा. बनवा 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 बनवा. करा. काय झालं. करा 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 रिपोर्ट बनवा. काम करा. नाही तिथे नाही 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 तिथे नाही 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 जाऊ बरं. बायना बाटोड काय भारी परफॉर्म केला तुम्ही. खूप मजा आली खूप जास्त मजा आली. बघा हे सर काय म्हणतात प्रसाददा. अप्रतिम फारच मजा आली. ही सिरीज याच्यात एक वेगळीच एनर्जी असते कायम या सिरीजमध्ये आणि त्याच्यात म्हणजे काय म्हणतात बऱ्याचदा काही सांगीतिक परफॉर्मन्स काही क्रीडा म्हणजे त्याच्यात सगळं इन्व्हॉल्व असतं आणि समय त्याच्यात तू जो रंग भरतोस तो अवर्णनीय असतो. फारच मजा येते. आणि तुम्ही जे 3 बायका आहेत रेवी 4 असतात ना. ईशा पण असते. ज्या साळसूतपणाचा जो आव आणलेला आहे तुम्ही इतक्या डॅम्बिस आहात तुम्ही प्रत्यक्षात ती पण त्याची फार मजा येते आणि तुम्ही जे त्याला उकसवता आणि एकमेकींमध्ये जे रिॲक्शन देतात त्या पण फार इंटरेस्टिंग असतात. मजा येते. श्याम्या वंडरफुल मजा आली. खूप रंजक परफॉर्मन्स होता. थँक्यू. सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. श्यामदादा तुम्ही फारच वेगळे वेगळे रंग भरले. तुमच्या भाषेची मजा न संपणारी आहे आणि ती आम्हाला खूप आनंद देते. तुमच्या तिघींची साथ पण छान होती. तुम्ही नंतर जे खोटं बोलता तेव्हा आम्हाला ऑडियन्स म्हणून खूप वाईट वाटतं समीर दादाचं पण मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू. मंडळी आपल्या लाडक्या शंकरा शितलीच्या आयुष्यामध्ये सुरू होणारे एक नवीन अध्याय. चला बघूया ते त्याला कसे सामोरे जात आहेत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या लाडक्या गावकऱ्यांना. ए बाबा चल चल पटापटा चल. तिकडे आतमध्ये जेवणाचा टेबल आहे सरळ जाऊ दे. यार झाली का तयार. तयार झाली का. पाण्याचा बाटला आणला का. पाण्याचा बाटला पाण्याचा बाटला मध्ये ठेवला मध्ये ठेवलाय. ती कर तर. एक काम कर
जेवण व्हायला सांग, जेवण घ्या बनवायला. चला. करतोय मामा. अरे काय करतोय? रात्रीच्या 12चा मुहूर्त आहे का? सकाळचा मुहूर्त आहे ना? त्याला सांग बुंदी पाडायला घे. तासाभरात येते ना वाढत. सांगतो सर काय सांगतो करतोय का तुम्ही? इकडे ते गुरुजींनी केळीची पानं सांगितली, त्याचं काय झालं? कोण गेले आणायला? मामा पेटलाय कशाला? शंकरा गेला घेऊन. मरीन पेटलाय मला सांगतोय. ए बाबा अरे काय इकडं? अरे तू का पाया पडतीस? मी काही गुरुजी आहे का? ऐक, एक काम करा, ती फुलं हार सगळी ती व्यवस्थित ठेवा. गुरुजी आता येईल, लगेच येताच. हा हा अहो काकू तुमचं काय चाललंय? त्या मृणालला तयार व्हायला सांगा ना. ओ पप्पा मीच मुरणार आहे. तू मृणाल आहे? हो ते पदर घ्यायची प्रॅक्टिस करत होते. नाही पदर घ्यायला पाहिजे, संस्कार आहे आपला. वा 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 छान दिसतेस तू. मेकअप झालाय तुझा? हो झालंय, त्याच्या बाकी आहे ते मी करते नंतर. वा 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 अयो माझी पोरगी. एक मिनिट सेल्फी काढू. सेल्फी काढ एकच. हा अरे तू दिसत का नाही ओ मला? पप्पा वर धरा, तुम्ही मग सगळे अर्धे फोटो टाकता. हो ऐक एक काम कर, हे टचअप आहे का नाही, शिवलीला सांग, तिला सगळं माहिती, पटकन तयार होईल. शिवली कुठे? ओ पप्पा नका टेन्शन घेऊ, शिवली आणि शितली दोघे आल्यात, ते आतमध्येच ते करतील. ही बघा मामा. शितली तू इथं काय करते? हित म्हणजे इथं काय करते म्हणजे काय करते? पत्रिका घेऊन स्वतःच आलेले ना, आमच्या मुरनालच्या लग्नाला यायचं म्हणून आलोय मामा. अगं तसं नाही ग, आता ती एकटी आहे का? तिला पोरं झालेत. पोरं बकरी हाय वय ती पोरं व्हायला. नाही पार झालंय म्हणा, पार झालंय. हा. आमचा बाबू झालाय म्हणा. नाही तेच म्हणतोय. अगं बाळ बाळ झालंय म्हणा. हा बाळ झालंय ना ग. आता ह्या लग्नाच्या एवढ्या सगळ्या गडबडीत ह्या दोघांकडे कोण आहे का बघायला, म्हणून म्हणतोय. तर मावशी म्हणून कमी पडणार आहे मी कुठं? नाही, ती- मावशी हाय सांभाळायला. हो की नाही सोनू माझी? वा वा वा. खरंय. आणि मामा काय होतो मी लग्नाला येणार नाही असं होईल का? माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे. माझ्याशी बोलली नसते, मी आले नसते तर. बरोबर आहे. एक बरं केलं सा, मामाचं काय बी घेतलं नाहीस. काय खरंय मामा. कान फाटफोडी उडून मारीन. कान फाट काय बोलत तुम्ही? असं काय करता? म्हणजे मामी व गेली मुरनाल. मी बी देखना चिकन आहे, तुम्हाला काय माहित नाही का? नाही माहित आहे. अरे तिकडे शेतात मी राबतोय ना उन्हाळ्यात, त्याच्यामुळे करपलोय. पोट गोरे दाखवू का? अहो मामा तुमची पोर लग्नाला आली आणि तुम्ही अजून तसेच आहेत हो. बदललेच नाही. शितले तुम्ही लोक ना पटापट मोठं होत रे. तुझं बघ ना, लग्न झालं, पोरं झालं, आता ही बी जाणार सासरी. आम्ही इथे एकटंच राहतो. मी एकटं पडू देते होय मामा. मी आपण खेळू दोघं. आपण कान फाटफोड हिला सांग बरं जरा. मी येते मुरनालच्या जागेवर. हा. टेन्शन नका घेऊ. हो आई ती तयारी करा पटकन. होय, होय, होय. गुरुजी कुठे आहेत? त्यांना सांग. गुरुजीला घेऊन या ना. तुम्हाला हॅलो कळत कसं नाही? अरे हो बोला का, तुला तरी काल विचारलं होतं का नाही मी केळीची पानं आणणार आहेस का नाही? मामांनी मला पाठवलंय आत्ता. ही कुठं? ए मोहिते, ही इकडे, इधर ही ठेव की खाली वाईस. ही ठेव रे करते. यात मी ठेव. हॅलो हा बोल रे. मी करतो तुला. इकडे हा ती कदम मामाच्या पुरीचं लग्न आहे ना, मी मदतीला आलोय. ते घर कामाला बोलावतात ना याला सगळीकडे. लग्नात जातोय काम करायला. नाही. ते म्हणतात ना, मांडवाखाली काम केल्यावर लगीन जुळतंय. याच सगळंच फसलंय. एवढी कामं करतोय, याचं लगीन होईना झालंय अजून. पुढे टिटवे मी गप्रा व्हायचा सांगतोय. कशी आहेस तू? मी बरी आहे. बरे तू कसा आहे आहेस? मी पण मस्त आहे एकदम. आणि तू कशी काय आली? मला वाटलं येणार नाहीस तू. नाही वली बाळांती आहेस म्हणलं, येशील का नाही? पागल बिगल झालायस का? झाले की 6 महिने. आता कसली राहिली वल्ली बाळंतीन मी. काय आता मुरनालचं लग्न आहे, माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे, यायला नको वय? वड लागते रे. मी बी लय वाट बघत होतो. नाही माहेराची वड लागती.
होय इथं गावात यायची वड लागते, गावच्या माणसांची वड लागते. गावचं बोलते ते गाव. गावचंच की, आणि गावचंच की. कसं आहे आता लगीन सराई म्हणल्यावर यायला नको म्हणतील, झाली शितली सासरकडच्याचीच झाली, माहेरी सरली असं म्हणतील हो, सगळे. नाही नाही लोक बोलतात लोकांचं काय हो आहे की ओ, 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 ओ. बाळ आहे मेंढी हाय. डोळे फुटले वय तू तर तोंड्यात हे काय कोकरूला घेऊन वो 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 करणार आहे वय. बाळ हाय, शितलीचं बाळ हाय आमच्या. हा माहित आहे मला ती बाळंतीन झाली तेव्हा तिच्याच गावात होतो मी. काय बोलतो? माझं ही डाळ द्यायला आलतो ना तिथं आता गिरायक वाढलेत माझ्याकडे ना हा. फोन करायचा एक, त्याला काय होते जरा वजर आलो होतो म्हणून बरं. हा असू दे. मी बघू का व्हायच पागल बिगल झालायस विचारतोयस, बघ की बघ बघ गड आहे ना माझ्यासारखं आहे ना, क्यूट क्यूट. गोड आहे तुझ्या गेलं सेम जिजूनवर गेलाय आमच्या जिजूनवर. हिच्यावर डोंबलं नाक बघितलं बस काही एकदम. याचं नाक बघ कसलं तरतरीत आहे, असं बॉट लावलंय की कापताय कापताय. साने लईच बोलती टिटवी हँडसम आहे जिजून. हाय हाय तेवढ्यातलं तेवढ्यात मला बसक्या नाकाची बोलली. ती बघ कसं बघतोय माझ्याकडे आले होय रे गुंडेव वो हो हो. तुला माहित आहे का मी कोण आहे मामा हाय, शंकर्या मामा हाय, जगत मामा हाय, गावातल्या सगळ्या पोरींच्या बाबांचा मामा हाय. थोबाड फोडीन तुझं मामा नाही म्हणायचं शंकर्या मामा बोलायचं. मामा नाही मोठा झालास की मामा बोल. अंकल म्हणायचं इंग्लिश मध्ये हा चल. शंकर अंकल हा अंकलच म्हणायचं अंकल मध्ये कळत नाही मामा आहे का काका अंकल अंकल म्हणायचं अंकल म्हणायचं अंकल म्हणायचं नाव काय ठेवलं ग शिवांश. आयला कठीण आहे. भारी नाव ठेवलं ग शिवांश कोणी ठेवलं ते आमचे एक मामा आहे ते गणेश सागडे, त्यांना लय प्रिय आहे नाव हे हो? शिवांश. मी शिवांश बोलायचे, ते म्हणले नाही शिवांश. चांगला आहे की ग पण नाव शिवांश म्हणजे शिवाचा अंश शंकराचा अंश. शंकराचा अंश का गुताडा झालाय ग शितले, केसाचा गुतडा हे बघ की अडकलंय. हे येडीच आहे. येडमट नाही तर काय, अगं गुत्ताडा नाही होणार मग काय होणार येडमट डोक्याचं. कसं कसं लग्न आहे ग तुझं, कशी धूळ साचली अजून डोक्यात, रात्री केस नाही धुतले वय. मस्त रिटा शिके काय लावायची, कंडिशिंग फिंडिशिंग करायची, मस्त अशी मुलायम झाले पाहिजेत केस. हा रानावानात फिरायची सवय आहे तुला, जरा ही ध्यान ठेवायचं. आणि कसं असतंय लग्नानंतरचं पहिलं इम्प्रेशन असते की नाही नवऱ्यासमोर, त्याच्यावर ठरतंय सगळा संसार. ते लय मॅटर करते, लक्षात ठेव. हुंदाड्यागत नुसती हिंडू नको. एक्सपिरियन्सचे बोल हाय शितलीचे. हे शितली मला पण शिकव हा, पम्यासमोर असं एक्सप्रेशन झाडते ना मी माझं बघतो. तुला काय ग सांगायची गरज लागते वय, तुला लई एक्सपिरियन्स आहे. पकड जरा बाळ, हा धर. चल. आणि ऐ लग्न आहे तुझं आज, पोरीच्या जातीने जरा नजाकतीनं चालावं. चालली फेंदार शिकल्या गुताडा झालाय. काय बाई चला आले नीट कसं बाय ग बाई. चल पट्टा पट्टा तिकडं लागेल मुहूर्त टळल. आता कसं बघते मावशीकडं. कोण आहे मी? मावशी आहे, थोडस जड आहेस. नक्की काय काम आहे तुझं? माझं काय मला हायतलंय का मग तू नको सांगू मला इकडं कशाला बुजगावण्यासारखं मग कशाला म्हणजे बाळाला नीट धरा दे असं धरते तर. नीटच धरलंय मी, मला नको शिकवत. तुझ्या बापान तरी तुला असं धरलं होतं का कधी हा? शितलीन शिकवलंय, मावशी हाय मी. नाही माणसाचं नाही कळतंय. तू त्या हातात कुठं धरते आय मान नको सोडू अशी मान नको सोडू इडे मान नाही सोडायची. तू कशाला घाबरले ना? अगं असं नसतं ती बाळ एकदम बारकी असतात ना, त्यांना त्यांची मान धरता येत नाही. मग एका हातानं मान धरायची आणि एका हातानं असा सपोर्ट द्यायचा आणि असं छातीजवळ धरायचं असतं. काय त्यांना छातीचे ते हृदयाचे ठोके ऐकले ना त्यांनी, लई भारी वाटतं त्यांना. पोटात असतात तेव्हा तीच करतात ना, ऐकत असतात सगळे, लई शेफ वाटतं त्यांना. हां मग त्यांना बरं वाटते, हां मग झोप लागते, मन रमतं. कुठून केला कोर्स? कुठून शिकलास हे सगळं? आगे जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेज मला शिकवतो मी. कोणाकडे गेलेला सांग की. शंकर्या मामा सुपाऱ्या आणल्यात कुठं ठेवू? मड्याव ठेवू माझ्या.
सुपाऱ्या कुठे ठेव पाटाजवळ ठेव तिकडे त्या इकडं बाळ कोणाचं आहे? आमच्या शितलीचं बाळ आहे. वा 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 मामा लई गोड आहे बाळ. हो पण मामा बोलायला तू हानी चल. मामा म्हणते मला. मामा नाही तर काय बोलणार असून ए शंकरे मामा ए शंकरे मामा मामा कशाला बोलतो रे? ते जनरेटरचा पैसा दे की. हा ती दत्ताकडनं घे. हा मी दत्त आहे. हो हा याच्या तुझ्याकडे नाही पैसे? माझ्याकडे कुठं आलं ते कदम मामा बोलले तुझ्याकडून घ्यायचे म्हणून. नाही खिशात काढ. हो, हो, ते हो. बाळ कोणाचं आहे रे? हा? बाळ कोणाचं आहे? आमच्या शितलीचं बाळ आहे. हाय, लय गॉड आहे रे. हो चल येतो शंकरे मामा. तुझा बाप शंकर आहे मामा. मामा म्हणते ती सगळी उगाच आपली. हो ग तुला नाही रे गुंड्या. लाज नाही वाटत. आमच्या शितलीचं बाळ आहे काय? आमच्या शितलीचं बाळ आहे. शितली बाई तुझी आहे काय? हा गपच की. शितली काय तुझी आहे का मग? हळू बोल की वाज. हळूच बोलती. शितली आमच्या काय आमच्या शितलीचं बाळ आहे फक्त एवढं बोल. मग शितलीचंच बाळ आहे की. आमच्या करत बसू नको कळलं ना. तुझं काय नाही तिचं बाळ हाय. तुझं फक्त हे आहे. टिटीवर मी थोबाड फोडीन तुझा मी तुला सांग. हिम्मत केली असतीस ना शितलीच्या बाळाचा पप्पा म्हणून मिरवला असता अख्ख्या गावात. हे बाळ माझं आहे अभिमानानं सांगितलं असतंस. थुतार तोंड्या माझी शितलीची वेळे यांच्या शितलीची वेळे. आता नाही झाली हिंमत. नाही बोललो झालं आता काय रडत बसू का? चला की पुढं तिथंच कशाला आडायचं सगळ्याचं गोड. नाही झाली हिंमत. नाही झालं लग्न. प्रेम तर करू शकतो. आता तर शितली पण नाही करता येणार. बाळाव तर करू दे की प्रेम. हा? मजनूची अवलाद. लय कटाळा आलाय मला तुझ्या या वाक्यांचा. लय बोर झाली वाक्य पाठ झाली. आता मी बोलल तुझ्या ओय वतीने. मोहिते टोप धरा. सम्या! ओय जड आहे बटाटी आहे ते जड आहे. जड एवढं जड आहे. ओय धर आत नेऊन ठेव. सम्या. काय हलवत चाललाय तो बय मंदिरातलाय तो. ख्वाचा पडला ना मीटिंग भरवतील ते. निघतात काय शंकर्या काय बावली बरोबर काय खेळतोस? बाहुलं नाही पावली कुठं आहे ती? बाळ हाय बाळ. बाळ हो कोणाचं आहे? आमच्या शितलीचं बाळ आहे. शितलीचं बाळ तुझ्याकडं? हो काय पाळणागर खोलला का काय? सम्या, होय, होय. एक काम कर गावातली अजून 3-4 बाळ घे आणि हुई कर फिर. काम आहे. हा चांगली आयडिया आहे. शंकर्या हो ऑन सिरियस नोट. काय जिच्याबरोबर लगीन करायचं तिचा पोर खेळवतोयस तू. माझ्यासारखा असताना टच बी केला नसता. पम्या काय बी बोलू नको. बारके बाळ आहे ती त्याचा काय दोष आहे? दोष बाळाचा नाही आहे. दोष तुझा आहे. वेळेवर हे काय माझ्या बाल माझ्याकडे रडलं नाही ना? नाही रडले. हा, नाही रडलं. खेळतय ती माझ्याकडे रडतच नाही. एकदा पण रडलं नाही बाळ. लय झाक सांभाळतोय. ती काय बोलते शितली तू शंकराला हाय की नाही तुझ्या गावी घेऊन जा बाबूला सांभाळायला. आणि तुम्ही दोघे जा फिरायला. बाकी हा सांभाळेल बाबूला. तिकडे जाऊन दुसऱ्या बाळाची तयारी करा. त्या दुसऱ्या बाळाला ह्यो सांभाळेल. मग तिसऱ्या बाळाची तयारी करा. त्याला पण ह्यो सांभाळेल. थोबाड फोडीन टिटवे लई बोलायला लागलीस ना तुझी चोच आडकीत त्यात धरीन आणि खाटकन मोडीन. कसं बोलतोय मला पम्या? बरोबर बोलतोय तू. खरंच चांगलं सांभाळलंस ना. आणि ते बी कसं एकदम गपगुमान कुशीत निसतंय. बाळासनी कळतात आपली माणसं. ओय भाऊजी कुठे? त्यांना आवडत नाही असलं लग्न बिग्न. लय बोर होतात ते त्यांच्या मित्रांबरोबर गेलेत फिरायला. लई ना तुझा नवरा. ए मित्र महत्वाचे का लेकरू महत्वाचं? नीट बोल की. त्यांना सांगा लय असतंय बाळाचं. आता एकटा जीव नाही राहिला तुझा. 2 जीवाची झाली असतो. आणि बाळाचं करायचं म्हणजे लय असतं. हा दुपटी बदला लंगोटी बदला तीट लावा नजर काढा धुरी द्या. लय काय काय करायचं असतं बाळाचं. हा आता बघा कशा हिरडे आली आहेत. आता दात सळसळत असतील ना मग ती सगळं बघावं लागणार. शिशू काढावं लागणार हाय का नाही. कपडे बदलायचे. रडायला लावल्यावर शांत करायची. जेवण भरवायचं. कोण करणार? पप्पा करणार का नाही? मग केवढं असतंय बाळाचं. ओग ओग माझी गुंडी. शंकर्या कोचिंग क्लास येस एकदम फर्स्ट क्लास. मी काय बोलते ऐक शितले खरंच ह्याला घेऊन जा. म्हणजे मग बाळ रडलं पण नाही. एवढं झाक सांभाळलंय. सगळं करेल म्हणजे ते जोजवणं करेल भरवणं करेल हागमुत काढेल सगळं करेल. करीन मी. तू नका सांगूस मला. सगळं करीन माझ्या शितलीचं बाळ.
शितलीचं बाळ आहे ते मी करीन सगळं. हा आली मोठी शानी सांगायला. कर की. शितले तू कवा बी फोन कर मला. तुम्हाला फोन केला ना तुझ्या एका फोनवर मी पळत पळत येईन. बाळाचं सगळं करीन. मला नाही वाटायचं काय होय का नाही. सगळं करायचं तुझं. सगळं करणार. तू पण आता मोठा झाला का नाही जरा 1-2 वर्ष थांब. 2 वर्षांनी काय कर आपल्या गावात आहे का नाही चैत्राची जत्रा असते. हा तवा ये मग मी तुला खांद्यावर बसवीन. खांद्यावरून जत्रा दाखवीन. मग तुला पाळण्यात बसवीन. पवाय पण शिकवीन. ना जत्रेत मजा करू. ते 2 वर्षाचं होईल तोपर्यंत तू संट्याच राहणार आहेस काय? तू ही लई बोलते मला. लई बोलते म्हणजे कसं आयुष्यभर ना तू संट्याच राह. राहीन मी सांगत्या. तुला काय करायचंय? आली मोठी शहाणी सांगत्या. तुझा की तुझी कामं कर. मी माझी कामच करते. आली मोठी ती तुला ती काय सांगितलं होतं कदम मामानी? पुरीचा मेकअप करायला सांगितलं होता. केला का? जा तिच्याकडे बघ. आली मोठी सांगते आम्हाला. आणि स्वतःला पण थोडीशी पावडर लाव. नाही तर वराड आलं ना तुला बघून घोडं बितरल. आयो मार नको. हा जा हुंदाडत्या नुसती गाव देवीला बोकड सोडल्या बघ कसं बोलतोय ह्यो. आता लय बोलतोयस तू, मग लय ती बोलतोयस. कसं बोलती. आणि ते ओळू पण घेऊन जा. ये गे खुळखुळ्या वाजून खेळवायचं असतं बाळाला. आले मी. खळखळ्याची गरज मी असताना. मी काय म्हणतो शंकर्या मामा पाळणा केंद्र कसं वाटतंय नाव? जात काम कर तुझ्या. जा काय थांब जा तू. हा ओग कसे बोलतेत ना. ओय मदतीची ऍक्टिंग. या खरी ना काम सांगतो. वरात आली मदत कर. नाही ग बाबा तुला नाही कोण ओरड तर गुंड्या. तुला नाही कोण ओरड. खरखर का लागते का छातीत? ते जरा हवा पालट झाली ना त्याची पाण्यात बदल झालाय त्याच्यामुळे थोडस मग तू जरा तुला कळलं पाहिजे ना शितले. त्याची पाण्याची बाटली वेगळी आणायची. ती- दुधाची वेगळी ठेवायची. पाण्याची वेगळी ठेवायची. तुला कळना झालंय. तू आपलं काहीतरी औषधं बिवषधं नाही ना करताय. औषध देते त्याला. कशाला? आपले घरचे उपाय काय कमी आहेत का? आईला विचारायचं सासूला विचारायचं. किती गोष्टी आहेत आपल्याकडे करण्यासाठी. काय कर माहिती का आपला सुती कपडा असतो ना आधी आळशीच्या बिया घे त्या तव्यावरती चांगल्या भाज आणि मग त्या सुती कपड्यात भर आणि त्याच्यानंतर हलगत आपल्याला शेक द्यायचा. पण डायरेक्ट शेक नाही द्यायचा बरं का. ती काय सुती कपडा असतोय ना तो जरा वाईच कोमट होऊ द्यायचा. आणि मग आपल्याला कोमट लागला म्हणजे बाळाला एकदम चटका लागणार. त्याची त्वचा एकदम बारीक अशी नाजूक असते ना त्याच्यामुळं. मग त्याला काय करायचं कोमटच्या पण कोमट झालं का नाही मग अलगद 1, 2, 3 असं थोडं असं एकदम थोडा शेक द्यायचा आहे का नाही. त्याच्यानं बरं वाटतंय. हो ग माझी बाबडी. किती काळजी करशील सगळ्यांची शंकर्या. काळजी काय गे नेहमीच आहे आपलं. माझी आजी पण हीच करायची. मला ना लहानपणीला आपलं सर्दी खोकला पडसं सारखं व्हायचं. मग माझी आजी काय करायची माहिती का ती तांदूळ घ्यायची कापडात ती गरम करायची आणि ती छातीवर लावायची. बरं ती लग्न का नाही करत? लग्न करून टाक. किती दिवस एकटा राहणार आहेस? आता नाही वाटत आतनं. म्हणजे आता असं होतं की आता कशाला करायचं लग्न. आणि काय ज्याच्यासाठी थांबायला पाहिजे तेच नाही थांबलं आपल्यासाठी. तर आता काय थांबायचं नाही असं वाटतं. नको आता वाटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी करीन. पण आतनं नाही वाटत आता. नको वाट बघू शंकर्या. बघितलं ना मी पुढे निघून आले. अरे हे तुझ्यासाठी कोण थांबलंय हे बघ. यांना काय वाटतं. यांना वाटतं ह्याच्यासाठी थांबलोय आपण. नाही आपण नाही थांबलो कोणासाठी. हा आपण आपल्याला बाबा लय व्याप आहे. लग्न केलं तर वाटूळ होईल माझं. तुला सांगतो बायको आली ना माझी मग ती असं एकदम ही करल. ती म्हणाल ह्या मैत्रिणीशी का बोलतो ही कोण आहे शिकली हिला का भेटायला जातो. मग मला तुझं काय करता येणार नाही. मग तुझं काय करता नाही आलं तर मग तुझ्यापासून लाभ होईन की अजून. मग म्हणून नाही करत लग्न. आणि शंकर्या म्हणजे साधा आहे का. शंकराने लग्न केलं ना मग विसरून जायचं. मग शंकर्या फक्त बायको होता. मी आणि माझी बायको म्हणली उठ की उठणार. बायको म्हणली बस की बसणार. म्हणून नाही करत लग्न. ओ ग चांगलं नाव ठेवलंय. चांगलं नाव ठेवलंय शिवांश. शिवांश शंकराचा अंश. शिवांश इधर दी. माझं बाल गते झालं तर बरं. ओंकाराचा अंश. ए घरी गेलं की पप्पाला वराड व्हायचं. हा त्याला म्हणावं काय वाटतं का नाही तुला. इकडे मी एकटा फिरतोय तिकडे सगळ्या गावात आणि माझं नाव सांग बरं का. म्हण शंकर अंकल भेटला होता. लय भारी बेस्ट फ्रेंड झालाय माझा. मला चैत्रात जत्रत फिरवणार आहे आणि दम पण दे म्हणावं. आईनं किती गोष्टी एकटीनंच करायच्या. जरा येत जा की आईच्या मदतीला. हा सांग बरं का. आली बरं.
चल ते वराड आले बघा. हा. जा लवकर जा लवकर. काय रे? हे काय आहे? असू दे झालं. हे बाळाला असले पैशाच्या सवयी नाही अगं लावायच्या. पैसे खाऊसाठी ती आपलं ही रीतभात असते अगं. पागलाय. बाळाला पहिल्यांदा बघितलंय ना. असं. चल वराड आलाय चल चल. ए, आलं, आलं, वरडी आले. ओय. केवळ कमाल. ही सिरीज पाहताना हसता हसता कधी डोळ्यात पाणी येतं कळतही नाही. डायरेक्ट काळजाला हात घालता. फारच टचिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल परफॉर्म. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा. स्किट या पार्श्वभूमीला विनोदी हा इतिहास आहे ना, किंवा ही पार्श्वभूमी आहे त्याची. स्किट जीव घेणं कसं असू शकतं, तर ते सचिन गोस्वामीकडनं आणि तुमच्या सगळ्यांकडनं शिकायला पाहिजे की एखादं स्किट जीव घेणं पण असू शकतं. तर ते या पद्धतीने असू शकतं. पृथ्वी, मला असं वाटतं खूप मोठं स्टेटमेंट आहे कदाचित, पण पुलं जर आज जिवंत असते ना तर ते हळहळले असते, कारण त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये शंकर्या नाही म्हणून. आणि तुम्ही दोघांनी ती लव्ह स्टोरी इतक्या उंचीला नेऊन ठेवली आहे, इतक्या प्लॅटॉनिक लेवलला नेऊन ठेवली आहे की ते बघताना प्रचंड घुसमट होते की संपवा एकदाच आहे असं होतं. आणि त्याला निव्वळ कारणीभूत तुमचा परफॉर्मन्स आहे. नमा, पृथ्वी, तुमच्या दोघांसाठी प्रचंड टाळ. मजा आली, खूप मजा आली. सई. स्पूकी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं शंकर्या आणि शितली ही सिरीज नसून हे इमोशन आहे आणि हे हास्य जत्रेने दिलेलं गिफ्ट आहे आम्हाला. म्हणजे माझे तर सतत डोळे भरून येत होते. दृष्ट लागण्यासारखा परफॉर्मन्स केलात. खूप मजा आली आणि तुमच्या तिघांचा बॅलन्सिंग ॲक्ट खूप सुंदर होता. मृणाल खूप सुंदर दिसतेस. प्लीज दृष्ट काढास. आणि हां, सुरुवातीचं पासिंग एकदम रिअलिस्टिक होता. मजा आली त्यांनी. मजा आली. मंडळी, ड्रायव्हर अरुण कदम आणि त्यांचे रूम पार्टनर्स गेलेत एका खानावळीमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. वेज थाळी. चला बाबा वेज थाळी खाऊया. ओ नायका, ओ नायका. आले आले. बसा बसा बसा. मला वाटलं बुके चालू केलं. नाही नाही, बोला ना. एक राईस प्लेट मिळेल. होय. भाकरी का चपाती भाकरी द्या. आणि भाज्या दोन्ही आणू ना. चालेल चालेल. दोन्ही आण. नमस्कार ताई. नमस्कार. अरे काय म्हणता, कसे? नमस्कार. नमस्कार. कसे का, बरे आहे का? मस्त आहे. किती दिवसांनी आलात तुम्ही? गावाकडे गेलो होतो जरा. गावाकडे गेलो होतात का? बसा बसा बसा. बरं ताई, ताई बोलती भूक लागलेली आहे. काही गरमागरम असेल तर द्या गाड्या. 5 मिनिटं पटकन गरमागरम चपात्या टाकते. 5 मिनिटं कळ काढा. आले मी. ह्यांना आणि काय झालं? निवडणुकीत हरले का काय? नाही नाही, चुकून स्वतःचा एबी फॉर्म त्यानं गिल्लान. म्हणजे हो? काय नाही, स्वतःच्या मालकीचा ट्रक होता ना, तो विकला लावणी बघायला. का हो? म्हणजे काही नाही, याचा वाढदिवस होता. आम्हाला म्हणाला लावणी बघायला जाऊया. पैसे नको खिशात. मग ट्रक विकला आणि स्वतःचा, आणि आम्ही गेलो लावणी बघायला. वै ते मजा आली का नाही मग? कोणालाच मजा नाही आली. दत्त्या कुठे? दत्त्या आता हाताला घावत नसतोय. मोठा माणूस झाला तो. म्हणजे मोठी स्टोरी आहे त्याची. कसली स्टोरी? काय झालं, गावाला गेला होता तर तिथं 2 पक्षांमध्ये आपापसात भांडणं सुरू अरे होती. बापरे. एक पक्षाची 4 माणसं फॉर्म भरत होती. हा याने लावलं डोकं. बापरे. अपक्ष म्हणून उभा राहिला, निवडून आला ना. त्याच्या एरियाचा नगरसेवक झालाय. काय सांगता भाई का? मग? दत्तू नगरसेवक झाला? नगरसेवक झाला ना.
दाढीवरचे आणि अंगावरचे केस वाढलेले बघून लोकांना अनुभवी माणूस वाटला तो. निवडून दिला. आता 200 रुपयासाठी इथं काम करणार आहे होय. नाही खरंय खरं. आता तो दत्तू शेठ दत्तू अण्णा झालाय. माझी गोची झाली नाही तर काय झालं? पर नाही हो. वय. मला सगळं करायला लागतं लय पाय दुखतात हो. मग कशाला पाय दुखवून घ्या दावाय हेल्पर जावाय ना मग ह्याला ठेवा कामावर. हा ट्रक विकला ना हा घरीच असतो सध्या. हेल्परचं काम करू मी हेल्पर आहे मी फोडू वासाड्या. हेल्परचं काम काय वाईट आहे? हेल्पर नाही तर काय काही नाही. मला सांगा मजुरी काय द्याल तुम्ही? तसे मग 200 रुपये देते दिवसाला पण आता नवीन आहे म्हटल्यावर 150 देईन. अरे फक्त 150 रुपये. अरे फक्त काय फक्त 150 रुपये रोज. रोजचे 150 म्हणजे महिन्याचे 4,500 झाले ना. कमी झालं. आणि तेवढंच नाही हे जर टिकले ना तर वर्षाला 2 कपडे देईन. हे काय मी काम करायचं ना वर्षाला 2 कपडे. गरम गरम तेलात वडा म्हणून सोडी ना. हे हसण्याचं कॉमन रिझन आहे. हे दाखवणारे लोकांना तुम्ही वर्ष 2026 काय आहे? वर्षाला 2 जोडी कपडे देईन आणि रविवारी अनलिमिटेड ह्यांना ते स्वीट देईन. अनलिमिटेड स्वीट होय. देणार हा. म्हणजे मी मागल तेवढं स्वीट देणार तुम्ही? अरे वा 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 जाम भारी. म्हणजे मला माझ्या म्हणजे अजून एक असं तुम्ही देणार मला केलं देणार, तरी? देणार. वा, मला जाम भारी मजा येणार. म्हणजे आता गुलाबजामुन अरुण भाऊ. मला खायचंय. अरे आवऱ्यासारखं होतं. नशीब बघ नशिबान केवढी साथ दिलेली आहे. पटकन नोकरी लागली. अरे पटकन हो म्हणून टाक. अरे कसं हो म्हणू? नोकरी मला हे जमल काय वाचाड्या? मला शंका वाटते. अरे तुलाच जमल. अरे ड्रायव्हर आणि हेल्पर ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. कसं बोलतो हा? ऐकून घे ना ऐकून घे ना. काय आहे बघ ड्रायव्हरचं काम आणि किचन मधलं काम सेम टू सेम आहे का नाही? अरे तू एक काम कर उभा राहा. तू स्टेअरिंग कसं धरतोस? बरोबर असं धरतोस. थोडं असं खाली करायचं म्हणजे झालं ताट. अरे तुला ताट असं धरायचं. असं धरायचं. गिअर कसा टाकतोस? या करेक्ट. हा बघ असा खोबरा किसायचा गाजर किसायचा आला किसायचा कळलं असं किसायचा. मला सांग हॉर्न कसा वाजवतोस? कसा? असे लाडू बनवायचे पण आवाज नाही तोंडात काढायचा नाही तर लाडू बसल तो सगळं जमत. श्याम्या मला तर वाटतं ना मास्टर शेफ मध्ये ह्याला घेतात का नाही बघ यावर. येतील. एवढे सगळे होणार ऐकलं? मग मी हे नोकरी सोडत नाही आहे ना? ए थँक्यू मोर्या. थँक्यू श्याम्या. तुम्ही माझ्यातला आतला आचार्य शोधलात तुम्ही. आचार्य आचार्य मला माहितच नव्हतं माझ्या आत एक आचार्य लपलाय. फिक्स का मग ह्यांना ऍडव्हान्स पण देऊन टाकते म्हणजे आतापासून कामाला लागतील हे. एक मिनिट जमलं हे 150 रुपये हा, आतापासून कामाला लागा. अरे वा वा. ताई हा. उरलेलं आणलं ना तर ताटाला शोभा पण होय, होय, आणते. ओ दादा आता ताईला काही सांगू नका. आता आहे ना हा हेल्पर आहे. जी काय ऑर्डर द्यायची ना ती त्याला सांगा. ए छोटू ए छोटू ए ए ए इकडे तिकडे काय पाहतो तू छोटू. अरुण इकडे 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 इधर आ. साहब के लिए ना गर्मा गर्म थाली लेके आ. चल फट चल निकल भागी असे. जरा लगेच टोन बदलला. जरा थांब ना मला रोल मध्ये तर घुसू दे वाचाड्या. अरे काय येडायच का रे? अरण्या काय? आता हे तुला सहन करावं लागणार आहे. अरे पण तू डायरेक्ट हेल्पर. हेल्पर म्हणजे आता तू हेल्पर आहेस ना. हा बघ आम्ही जरी मित्र असलो तर इथं कोण आहो आम्ही तुझं कस्टमर का नाही. तुला हे सहन करावाच लागाल. मग आणि ताईची लाद बघितली का किती दांडगी आहे. ती जर तुझ्या मणक्यावर पडली ना तुझा मनका तुझ्या बोंबीतून बाहेर येईल. बोलतो हो करत बसशील मग. आम्हाला ताट्याला चल. कुठे कुणाला द्यायचं? तुला आपटू काय रे कातलावर काय झालं? काय झालं आता त्या ताटात जर गरम डाळ असती तर सगळा भासशील नाही तू. ताट कसा धरतात? त्या ताट ठेव नीट ठेव. हा इथं बापूच जेवणार आहे तुला. मी इथं बसलोय ना पुढे जेवणार मी इथं ठेवशील. अरे पहिला दिवस पहिला दिवस असून घाला एवढे काही अक्कल नाही तुला. मला माहित ए, नाही. ए, ए, छोटू ए छोटू आणि ह्याला ताट नको. एक मिनिट हा तू सॉरी बस तुम्ही बसा तिकडे. हे बघा हे तुमच्या इकडे ठेव. हा, हे बघ. हे काय रे? हा हे ताट आहे. हे ताटावर जे डाग पडलेले ते कोण तुझा बाप पुसील? ताट असा चमचम चमकला पाहिजे. अरे, हाय ना साप. साप काय
फडकं मार त्याच्यावर, नाही तुझा शर्ट काढून त्याचा फडका बनवून पुसायला लावेन मी. अरे हो ना. हा. मार भडका मार हा ना. मार चल उठून येतात काय अरे माहिती? वा काम तर येत नाही, हाऊस तर भलतीये. इंडोक कुठला? भाजी आहे, भाजी हा ना. चल चल घेऊन ये पटकन. हा आणतो आणतो. काय आणतो द्यावाला माहिती. काय माहिती? बरं काय काय आणलंयस? बरं हा लिंबू कुठे ठेवशी? हा एक का इकडे. हा इकडे रे इकडे काय झालं? इकडे या आयशीच्या भावाने इथं लिंबू ठेवला होता. इथं लिंबू ठेवशील. अरे वाचारा आता ठेवणे तर बाहेर ठेवून तो लिंबू आहे. तो असला काय नसलं काय काय फरक पडतो वाचाड्या? कशाला मारतो नीट सांग ना. इकडे इकडे इकडे. नीट सांगतो तुला, नीट सांगतो. ए छेटू, हवा टायर मध्ये पाहिजे का टायरच्या आजूबाजूला पाहिजे? ऑब्विसली टायरच्या आत पाहिजे. मग निंबू ताटात पाहिजे का त्याच्या आजूबाजूला पाहिजे? ऑब्विसली मग ठेव ताटात ठेव. हा, ठेव. नाही, नाही. तू ठेवतो बाबा. अरे हो ठेवतो वाचा. मग ठेव. अरे ए श्श. पाणी कोण तुझ्या सासूचा यार आणेल का? अरे हा नाही यार ती लवकर येतो ना. यार बीर काय काही नाही रिबीचा धड नाही आहे. अक्कल नाही, काही नाही. बिंडोक. हा सावकाश सावकाश हा ठेव. काय घाई करतोय बघा. सॉरी सॉरी. हे काय केलं? सॉरी सॉरी. हे काय केलं रे? सॉरी 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 सॉरी. ते इथं पाय अडकलं. सॉरी 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 अडकलो ना मी. ओ ताई काय गंदी केली माझी? ओ माझी ताई! बॅड गंदी केली. काय झालं? अरे वाचाडी मी दिलाय ती पाय. ती मित्र म्हणून दिली, आता कस्टमर म्हणून. हे काय केलं याने? काय करायचं आता याचं? माफ करा. इथं पाय अडकलं ते पाणी. पहिला दिवस आहे त्यांचं सांभाळून घ्या बरं. त्याला सांगा नजरेत गरिबियान. छोटू तो नजरेत गरिबियान नजरेत. अशी गरिबी आणतो तू. अशी गरिबी? छोटू कशा छोटू कशी गरिबी आहे? श्याम्या कर मला. श्याम्या हा? चला आपलं काय स्टेटस आहे यार? म्हणजे आता हा हेल्पर माणूस ह्याच्यासोबत आपण राहायचा. मी काय म्हणतो आपण याला आपल्या रूम मध्ये ठेवे की काढून टाकूया? खरं तर काढून टाकलं पाहिजे. हो ना. मग एक तर तो घरी येणार तेव्हा त्याच्या अंगाला तेलाचा असा गंधा पटाकवा असेल. ई, बरं तो कसा वक्ता बरं आहे, अंगाला ते बेसन पीठ वगैरे लागलेलं असेल, ते चादरीला पण लागेल. बरं लोक काय म्हणतील काय? की तो मेसवर काम करतो त्याच्या जीवावर आपण जगतोय म्हणून. अरे ते एक वेळ चालेल रे काय आहे. पण आपल्यासारख्या स्वाभिमानी लोकांना शोभेल का बरं असं? त्या स्वाभिमानी लायकी आहे का वाचाड? दादा काय करतो दादा? अरे कसला स्वाभिमानी श्याम्या. ह्याच्याबरोबर राहायचं म्हणजे आता बरं वाटत नाही. नाही नाही. याने एक तर ट्रक विकून आहे ना नाचऱ्या बाईवर पैसे उडवले. हा ना. बरं ती बाई नव्हती. नव्हतीच. तो बाप्या होता माहिती आहे. कसा बाईवर जर पैसे उडवलं नसतं तर चाललं असतं. अरे कशाला? बाई नाचऱ्या पोरीवर त्यानं पैसे उडवला. जगातला पहिला माणूस आहे हा. बिनडोक. अरे वाचाड कशाला बोलता? तुम्हीच का बोलता? अरे माझं चुकत होतं तर तुम्ही सांगायचं ना. तुम्ही भारी मजा घेत होता ना माझी. अरे तुलाच बोलती हाऊस होती तरी हा बिचारा माणूस सांगत होता अरे नको रे तरी उडाव उडाव. अरे पडलेल्या स्किटवर एवढे पैसे उडवत असतात का? भाजी बिजी वाढ आम्हाला काहीतरी ऐकाय जेवण. आता लागलाय का? नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार दत्तू, कसा आहेस? अरे वाचाड्या, अरे पण मारला बा. हा कशाला मारतो मला वाचाड्या? माननीय नगरसेवक दत्तू शेठ बोलायचं. शेठ? हा नगर परिषदेत स्थायी समितीचा अध्यक्ष आहे मी. दत्तू शेठ बोलायचं. कळलं का? शेठ, दत्तू शेठ. तू शेठ. अरे बापरे, दत्तू शेठ कसे? नगरसेवक साहेब, वा वा वा. ओ ताई आहे बसा 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 हा, बघा दत्तू कोण शेठ आले आले. ते. काकू नमस्कार. पाया पड. अयो पाय कुठं पडता आता? आम्ही तुमच्या पाया पडला. दत्तू शेट आले. बसा ना बसा. ए, बारक्या पाणी आण ना. हा, पाणी आणतो पाणी आणतो. लय मोठं बांध. हे घ्या पाणी पाणी घ्या. तुझ्या बोटांना मध लागलाय पाण्यात बुडून आणतो ते. अरे मग कसं आणायचं? कसं आणायचं? त्या बारक्याला पाणी नाही शिकवलं नाही काय? नाही. आणि कसं इथे ठेव. मी दाखवतो तुला आता. तिकडे इथे ठेव. ए बारके इथे ठेव. हा, ठेवतो बाबा. हे बघ दत्तू शेठ. हा. हे असं पकडायचं एकदम फिट बसतं हातात. हे असं पकडायचं. या 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 घ्या 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 घ्या. हे बघ हा हे तर ठेवायचं बरोबर. अजिबात पाणी सांडत नाही. कळलं काय? श्याम्या बघितलं म्हणजे दत्तू शेठ नगरसेवक झालं पण मूल काम विसरलेलं नाही आहे. माझं ठीक आहे. तुमच्या माणसाला सांगा ना बारके शिक जरा. नाही 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 बिंडोक येतो त्याच्या मेंदूत किडे पडलेले आहेत.
हा काय हो सॅम्पल आहे सॅम्पल आहे हा. काय काय नाही होऊ शकत तुमच्या नगरपालिकेत काम करतो काय कचऱ्याच्या गाडीवर नाही नाही आता जॉब प्रोफाईल आता मी हेल्परच आहे लगेच बदलायचं नाही ना सेटल त्याच्यात होऊ दे मग पुढे बघू तुला ड्रायव्हर म्हणून बोलवत नाही कचरा म्हणून बोलवत आहे नेमर राय हा तू डोळे ताणू नको तुझे डोळे काढून टाकीन मी मोठ्या खेळीन त्याच्याने मी हे बघा ताई एक तर सर्व्हिस देत नाही पाणी सगळं सांडून टाकलं अरे किती माज किती आहे त्याच्यात त्यांनी बायना दांड्या मारू दांड्या तुमच्यामुळे गप्पा बसलेलो आहे बरं का आम्ही नाही तर गेलो असतो आम्ही. पहिला दिवस आहे ना त्यांचा. नाही नाही काय पहिला दिवस आहे हे बघा नेमन सांगतो तुम्हाला एक तर हा राहील नाही तर आम्ही राहतो नाही, असं सोडून नका द्या तुम्ही. असं नका करू तुम्ही. सोडून द्या तुम्ही. नको असं नको हा. केवढा आगाव आहे माहिती हा. आहे मला सांगा ह्याच्या आयसीच्या घावन लिंबू इथं बाहेर ठेवला होता मग? आता ठेवायला पाहिजे का नाही आधी सर्व्हिस देता येत नाही 15-15 मिनिटं इथं बसून ठेवतो सर्व्हिस देता येत नाही काय काही दिलेलं नाही. आम्ही- दादा तुम्ही नका जाऊ नाही, तुम्ही नाही, बसा. नाही, प्लीज चालेल. प्लीज मी हात जोडते बसा मी ह्यांना काढते बाहेर ऍडव्हान्स काढा मगाशी दिलेला 200 रुपये ऍडव्हान्स काढा 150 रुपये दिले 200 कुठून देऊ तुमच्यामुळे 2 माणसं उठून चालले 200 रुपये काढा काढा म्हटलं ना दे पटकन हाय ते सगळे द्या चालू पण ऐकडनं दादा तुम्ही बसा बसा हो तुम्हीच कामावर लावला तुम्हीच काढताय मला नोकरीवर काय वाटाळे, आम्ही अरे कस्टमर म्हणून तुला कामावर काढलेला मित्र म्हणून तुला कामाला लावलेला होता का रे माणसा तुला चांगली नोकरी होती ती घालवलीच ना शेवटी पण तुम्हीच केलं ना वासाड्यानं काय केला आपला काहीतरी मी काय म्हणतो ऐक ना अरुण भाऊ निघ निघ तू आता आता. घरी निघ. घरी जाय हा. आणि आजच्या दिवस झोप तू नंतर दुसरीकडे रूम पाय रूम चल चल ताई ताईच्यावर राहू नको आता ओ ताई हा स्वीट वगैरे काय असेल तर त्या गाड्या हो. हा. स्वीट पाहिजे तुम्हाला घरी या नाही बॅगा फेकल्या तुमच्या तुम्ही घरी या तुमच्या आता मी वरातच करतो या या, या. वा परफॉर्मन्स एकदम खास झालात पण असं वागतात मित्राशी असे मित्र जगात कोणालाही मिळू नयेत हीच प्रार्थना पण परफॉर्मन्स एकदम छान बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा छान चांगला होता विषय श्यामया तुझ्या परफॉर्मन्समध्ये ना बऱ्याचदा असा एक ओलावा असतो आज तो दिसतोय सुद्धा अरुण नेहमीप्रमाणे रंजक मोरे नेहमीच्याच थाटात दत्तू मस्त दिसतोयस तू झकास दिसतोस आणि तो फरक आमच्या लक्षात आला की पूर्वीच्या खानावळीच्या स्किटमधला बारक्या आणि तोच आता नगरसेवक स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष वगैरे तो फरक तू तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं फार मस्त दाखवला वनिता मस्त श्रमेश छान मजा आली रंजक परफॉर्मन्स मंडळी हास्याची ही मोहीम अशी चालू राहील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन